നമ്മളെല്ലാം വളരെ പ്രതീക്ഷയോടെ ഒരു പുതിയ യുഗത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാനായിട്ട് ഒരുങ്ങിയിരിക്കുകയാണ്. हम लोग सब लोग आशा से भरे हुआ है, मानो एक बहुत जल्दी हम लोग एक नए युग में प्रवेश करने वाले हैं। എബ്രായ ലേഖനം 8 അധ്യായത്തിന്റെ അവസാനത്തെ വാക്യത്തിൽ നമ്മൾ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു. इब्रानियों का पुस्तक अध्याय 8 उसका आखिरी भाग में इस रीति से हम पढ़ते हैं। नई वाचा की स्थापना से उसने प्रथम वाचा को पुरानी ठहरा दिया, और जो वस्तु पुरानी और जीर्ण हो जाती है उसका मिट जाना अनिवार्य है। Praise the Lord. പഴയതാകുന്നതും ജീർണിക്കുന്നതും എല്ലാം നീങ്ങി പോകുവാൻ അടുത്തിരിക്കുന്നു. तो जो पुराना है और जीर्ण जो एक सड़ने का अवस्था में पहुंच गया, जो पुराना हो चुका है, उसको हट जाना ये अनिवार्य है। നമ്മളൊരു പഴയ ജനനം പ്രാപിച്ചവരാണ്. हमारे अंदर एक पुराना जन्म पाए का अवस्था के लोग हैं हम लोग, ജഡത്തിൽ ജനിച്ചവരാണ്. क्योंकि हम लोग शरीर में जन्मे हैं। ഒരു പഴയ ശരീരം, पुराना शरीर, ഒരു പഴയ മനസ്സ്, पुराना मन, ഒരു പഴയ ഹൃദയം, पुराना हृदय, ഇങ്ങനെ എല്ലാം ഒരു പഴയതാണ്. इसके लिए मतलब सब देखा जाए तो सब पुराना है। ദൈവത്തെ സംബന്ധിച്ചോളം എല്ലാം പുതിയതാണ്. ദൈവത്തിനൊന്നും പഴയതില്ല. परंतु परमेश्वर के संबंध में देखा जाए तो ईश्वरत्व में कुछ भी पुराना नहीं है, सब कुछ नया है। അപ്പൊ എങ്ങനെയാണ് ഈ പഴയ നമ്മളെ ദൈവം പുതിയതാക്കുന്നത് എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. तो अभी हम इस विषय में मनन करने वाले, ध्यान देने वाले कि किस तरह हम लोग जो पुराने हैं, पुराने रीति के, पुराने स्वभाव के लोगों को परमेश्वर किस रीति से हमें उनके समान नया करता है। നമുക്കറിയാം ദൈവം ഒരു പുതിയ ആകാശം, പുതിയ ഭൂമി, പുതിയ ജെറുസലേം എല്ലാം ദൈവത്തിന് പുതിയതാണ്. हम जानते हैं कि वचन में हम पढ़ते हैं कि नया आकाश, नया भूमि, नया यरूशलेम, ऐसा सब बातें नया है, नए रीति से है करके हम पढ़ते हैं। സഭ പുതിയതാണ്. मंडली जो है, कलीसिया जो है, नया है। നമുക്ക് പുതിയ ജീവനാണ്. हमको एक नया जीवन मिला, നമുക്ക് ഒരു പുതിയ ആത്മാവാണ്. हम लोग को एक नया आत्मा मिला, ഒരു പുതിയ ഹൃദയമാണ്. नया हृदय मिला। ഇതെല്ലാം എങ്ങനെ കർത്താവ് നമുക്ക് നേടിത്തന്നു എന്നുള്ളത് നമ്മള് വീണ്ടും ഒന്നും കൂടെ ചിന്തിക്കുന്നത് നമുക്ക് വളരെ പ്രത്യാശ ഉളവാക്കും. तो ये सब बातें कैसा नया नया बातें प्रभु हमको, प्रभु ने मेहनत करके हमें हासिल करके दिया करके, इस बात को जब हम मेहनत करते हैं समय में हमको बहुत ही आशा और खुशी देने वाली बातें हैं। നമുക്കെല്ലാം പരിചയമുള്ള ഒരു വാക്യമാണ് 2 കൊരിന്ത്യർ 5:17 വാക്യം. 2 कोरिन्थी 5 का 17 में इसलिए यदि कोई मसीह में है तो वह नई सृष्टि है, पुरानी बातें बीत गई है, देखो सब बातें नई हो गई है। അപ്പോൾ ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ लिखा है कि जो कोई अब से मसीह में है, അവരൊരു പുതിയ സൃഷ്ടിയായി, ദൈവത്തിന്റെ ഒരു പുതിയ ക്രിയേഷൻ ആയി തീർന്നു. जो कोई मसीह में है वो एक नया सृष्टि बन चुका है करके हम पढ़ते हैं। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ, जो कोई मसीह में है तो അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുവിലായിരിക്കുന്നതിന്റെ ആ ഘടന എങ്ങനെയാണ് ദൈവം അത് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്? ഏതാണ് നമ്മള് നമുക്കത് അറിയാമെങ്കിൽ തന്നെ ഒന്നും കൂടെ ഒന്ന് പരിശോധിക്കാം. तो किस रीति से हम लोग प्रभु में, मसीह में हम लोग नए हैं, या कुछ सा भाग हम आने की वजह से हम मसीह में नए हो गए करके उस विषय को हम जरा देखेंगे। എങ്ങനെയാണ് പഴയത് നീങ്ങിപ്പോയിട്ട് किस रीति से कैसा पुराना बातें हट गया, അവിടെ വായിക്കുന്നത് എല്ലാം പുതിയതായി തീർന്നു. पुराना हटने के बाद देखो अभी सब कुछ नया है, എല്ലാം പുതിയതായി. सब नया हो चुका है। അപ്പോൾ നമ്മള് പുതിയ ആകാശത്തിലും പുതിയ സ്വർഗ യെരൂശലേമിലും എല്ലാം നമ്മൾ മാച്ച് ആവും. കാരണം പഴയതൊന്നും അവിടെ ചെല്ലാൻ പറ്റില്ല. तो इसके तो अभी सब कुछ नया हो गया करके हमारे में सब कुछ नया हो गया बोलते समय में उसका मतलब क्या? नया आकाश, नया भूमि, नया यरूशलेम के साथ समान का रीति में हम लोग भी उसी रीति से बदल, क्योंकि वो भी नया है, हम भी उसकी वजह से नया होने की वजह से उस युग में जीने के लिए हम लोग क्वालिफाइड हो गए, योग्य हो गए, क्योंकि वहां पर पुराना कुछ भी चीज नहीं रह सकता। ദൈവം എങ്ങനെയുള്ളവരാണ്? परमेश्वर कैसा है? ഒരിക്കലും പഴയതാകത്തില്ല. ദൈവം എന്നും പുതുമയുള്ളവനാണ്. परमेश्वर कभी पुराना नहीं होता, वो हमेशा नया ही रहता है। അവൻ ഉള്ളവരും അങ്ങനെ തന്നെയാണ്. तो इसके लिए जो भी उनके हैं वो लोग भी वैसे ही रहेंगे। അവന്റെ മക്കളും എങ്ങനെയാണ്? उनके बच्चे कैसे रहेंगे? എന്നും പുതുമ. हमेशा नयापन में रहेगा। ദൈവത്തിന് പ്രായമില്ല. परमेश्वर को उम्र नहीं है, कितना उम्र हो गया ऐसा उम्र नहीं है। ദൈവം അത് ഡീക്കെ അല്ലെങ്കിൽ പഴയതായി പോകുന്ന ദ്രവിത്വമുള്ള ഒന്നുമില്ല ദൈവത്തിന്. परमेश्वर में का गुण में देखा जाए तो सड़ जाए, पुराना हो जाए, जीर्ण हो जाए, ऐसा गुण स्वभाव उनमें नहीं है। അപ്പൊ നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ഈ പഴയത് ദ്രവത്വത്തിന് വിധേയമായത്, നമ്മള് അല്ലെങ്കിൽ നാശത്തിന് വിധേയമായത്? എങ്ങനെയാണ് ദൈവം നമ്മളെ, ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ അവൻ പുതിയ സൃഷ്ടിയാവും, എല്ലാം പുതിയതായി തീർന്നു. कैसा है कि हम लोग किस रीति से हम लोग पुराने अवस्था में हम लोग फंस गए। पुराना अवस्था मतलब जो सड़ने का अवस्था, जो पुराना हो जाने का, जीर्ण अवस्था में हो गया, किस रीति से प्रभु ने हमको बचाकर नया कर दिया। और नया कर दिया बोला तो फिर उस व्यक्ति का सब कुछ नया हो चुका है। നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ നോക്കാം. एक और वाक्य इसके साथ हम पढ़ेंगे। 1 കൊരിന്ത്യർ 5 അധ്യായം 7 വാക്യം. 1 कोरिन्थी 5 का 7।
पुराना खमीर निकाल कर हाँ। अपने आप को शुद्ध करो कि नया गूंदा हुआ आटा बन जाओ ताकि तुम अखमीरी हो। ഇവിടെ നമ്മൾ ഒരു കാര്യം നമ്മൾ കാണുകയാണ്. यहाँ पर हम पढ़ते हैं നമ്മൾ പഴയതെന്ന് പറഞ്ഞാൽ പുളിപ്പുള്ളവരാണ്. तो हम लोग पहले पुराने थे, मतलब क्या, हम लोग खमीर का स्वभाव से भरे हुए थे. എന്നാൽ परंतु നമ്മൾ പുളിപ്പില്ലാത്തവരായിരിക്കാൻ തക്കവണ്ണം पर अखमीरी हो जाने के लिए അതിനെന്താണ്? उसके लिए क्या करना पड़ेगा? पुराना खमीर നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാടും അറുക്കപ്പെട്ടു. അവിടെയാണ്, അതാണ് വിഷയം. तो यहाँ पर वो किसके आधार पर हमारा वो पुराना खमीर को हटाकर नया अवस्था में बना रहना, किस आधार पर है? उसके नीचे हम पढ़ते हैं कि सचमुच हमारा मसीह जो फसा का जो है फसौन है वो वध हो गया है, उसके आधार पर है. നമ്മൾ എങ്ങനെയാണ് പുതിയ പിണ്ഡമായത്? हम लोग नया गूंदा हुआ आटा कैसा बन गया? നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാടും, क्योंकि हमारा फिसोन का जो मेमना है അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശ് മരണത്തെ നമുക്ക് വേണ്ടതുപോലെ മനസ്സിലായില്ല എങ്കിൽ, ആ ക്രൂശ് മരണത്തോട് ഏകീഭവിക്കുന്നില്ല എങ്കിൽ പുതിയതെന്ന് നമ്മളില്ല, പിന്നെയും നമ്മൾ പഴയതാണ്. तो मसीह के साथ हमारा किस रीति से हमारा रिश्ता हुआ है, मसीह के साथ हमारा कैसा संबंध है करके उनके साथ अगर वो जुड़ा हुआ अवस्था में अगर हम नहीं रहे, उस बात का पहचान नहीं है, तो मतलब अभी भी वो व्यक्ति कौन है? अभी भी पुराना है, खमीर से भरा हुआ है. നമ്മളറിയാം, നമ്മളെ ആദാമിൽ നമ്മൾ ആരാണ്? പഴയതാണ്. हम लोग आदम में हम लोग सब कौन है? पुराने हैं. പഴയതെന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ സ്വഭാവം, നമ്മള് ഗലാത്യ ലേഖനം 5:19 വായിക്കുന്ന 15 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ ഇവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. गलतियों का पुस्तक 5:19 में वहां पर हम पढ़ते समय में 15 बातें वहां पर जो बताया गया है, मतलब वो कौन सा गुण है? आदम के द्वारा हम लोग जन्म के वजह से आदम में जो भी वो पुराना जो खमीरी स्वभाव है, ये सारा गुण से भरे हुए लोग हैं हम. ഇതെല്ലാം എങ്ങോട്ട് മാറ്റപ്പെട്ടു? എവരിതിങ് എല്ലാം എങ്ങോട്ട് മാറ്റപ്പെട്ടു? ये सब किसमें डाला गया? किसमें डालकर बदलाया गया है? ക്രിസ്തുവിലേക്ക് മാറ്റപ്പെട്ടു. ये सब मसीह के ऊपर डाला गया. അപ്പോൾ നമ്മുടെ ജീവൻ എന്തായി തീർന്നു? നമ്മുടെ ജീവനിൽ കലർന്ന, जिसके वजह से अभी हमारे जीवन में जो बहाया हुआ അതിനോട് ചേർക്കപ്പെട്ട കളങ്കമായ പഴയതിനെ എല്ലാം ക്രിസ്തു ക്രൂശിൽ എടുത്തു മാറ്റി. तो यानी कि क्या हमारे साथ जो जुड़ा हुआ पहला मिला हुआ जो पुराना स्वभाव का जो भी बातें था वो सब मसीह में डालकर हम हमारे अंदर एक नया स्वभाव, नया गुण, नया बातें डाला गया है. നമുക്കറിയാം, നമ്മള് ചായ ഉണ്ടാക്കുന്നത്, നമുക്കൊരു കപ്പ് ചായ, उदाहरण के लिए हम लोग जब चाय बनाते हैं, നമ്മൾ ചായ എങ്ങനെ ഉണ്ടാക്കുന്നത്? चाय हम कैसा बनाते हैं? നല്ല ശുദ്ധ വെള്ളത്തിൽ, അല്ലേ? एकदम अच्छा ताजा पानी लेते हैं हम लोग. അത് വെള്ളം ശുദ്ധമായത് ആദ്യം. पानी कैसा शुद्ध है, ताजा पानी है. പക്ഷെ അതിനോട് എന്തെല്ലാം ചേർക്കപ്പെട്ടു? परंतु उस पानी में क्या क्या मिलाया फिर? ഇപ്പൊ അതിന്റെ കളർ, ആ വെള്ളയായിരുന്ന കളർ എന്തായി? तो अभी वो पानी का जो रंग था, मतलब बेरंग था, अभी चाय में बनाएगा तो उसको एक रंग आ गया. ഇനി എന്ത് ചെയ്യാൻ പറ്റും? अभी क्या कर सकते हैं और वापस शुद्ध करने के लिए എന്ത് ചെയ്യാൻ പറ്റും? क्या कर सकते हैं? अभी कुछ नहीं कर सकते. അതുകൊണ്ടാണ് इसलिए നമ്മുടെ ജീവനെ ഇനി ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. उसी रीति से प्रियो, हमारा जीवन अभी क्या अवस्था हो गया? वो अवस्था उसमें वो बन गया, वैसे ही हो चुका है. उसको हम लोग कुछ करके सुधार कर उबाल कर अच्छा या शुद्ध नहीं कर सकते. അപ്പൊ കർത്താവായ യേശു വന്നപ്പോൾ, परंतु जब प्रभु यीशु मसीह आया, ആ ശുദ്ധ ജീവനിൽ उनके वो जो शुद्ध जीवन है, ഈ ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികൾ ഏതെങ്കിലും ചേർക്കപ്പെട്ടോ? उनके उस शुद्ध जीवन में ये कोई भी ये अशुद्ध प्रकार का ये शारीरिक कार्यों का कुछ भी मिलावट उनका जीवन में हो पाया गया? അവനിൽ പാപമില്ല, क्योंकि उनमें पाप नहीं, അവനിൽ പഴയതൊന്നുമില്ല, उनमें पुराना कुछ भी नहीं, അവൻ പുതിയതാണ്. वो हमेशा नया है. അങ്ങനെ അവന്റെ മരണത്തിൽ നമ്മൾ ഏകീഭവിച്ചിട്ട് उस रीति से उनके मृत्यु में जब हम एक हो गए, നമ്മൾ മരിച്ചു. हम उनमें मर गया. എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? और फिर क्या हुआ? അവന്റെ ജീവൻ उनका जीवन के द्वारा നമ്മുടെ ജീവനായി തീർന്നു. हमारा जीवन बन गया. എങ്ങനെ നമ്മൾ ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ എങ്ങനെയാണ് പുതിയ സൃഷ്ടിയാകുന്നത്? तो जो कोई मसीह में है वो एक नया सृष्टि बन जाता है. कैसा बना? Amen. അപ്പൊ നമുക്ക് ലേവ്യ പുസ്തകം 23 അധ്യായം 10 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, लेवी का पुस्तक 23 का 10 जब हम पढ़ते हैं, ഇപ്പോൾ നമ്മൾ ആ പഴയ പിണ്ഡത്തിന്റെ കാര്യം വായിച്ചപ്പോൾ അവിടെ ഒരു കാര്യം കൂടെ പഴയ നിയമത്തിൽ നിന്ന് മനസ്സിലാകേണ്ടതുണ്ട്. हम लोग ने जो गुदा हुआ आटा के बारे में जब हम लोग पढ़ते समय में पुराने नियम में उसके संबंध में क्या लिखा है करके हम देखते हैं. നമ്മൾ ലേവ്യ പുസ്തകം 23 അധ്യായം അതിന്റെ 10 വാക്യത്തിൽ കർത്താവ് ഒരു കൽപ്പന കൊടുക്കുകയാണ്. 23 का 10 में लेवी प्रभु वहां पर एक आज्ञा देता है. ചില ഉത്സവങ്ങൾ, ഓക്കെ പറഞ്ഞു വായിച്ചു. 23:10 इस्राएलियों से कहा कि जब तुम उस देश में प्रवेश करो जिसे यहोवा तुम्हें देता है और उसमें के खेत काटो, तब अपने अपने पके खेत की पहली उपज का फूला
याजक के पास ले आया करना। ഓക്കെ, അപ്പൊ നിങ്ങൾ ദേശത്ത് ചെന്ന് വിളവെടുക്കുമ്പോൾ तुम लोग जब जिस देश में जाओगे और वहां पर जब तुम लोग अनाज तुम लोग जब उगाओगे, ആ വിളവ് ശേഖരിക്കുമ്പോൾ ആദ്യം എന്ത് ചെയ്യണം? ഒരു കറ്റ, उसका अनाज का इकट्ठा करके उसका जो पहला उपज पहला उपज उपज का पहला उपज का, अरे वो शब्द क्या बोला पढ़ा आपने? पहला उपज का पुला पहला पुला पहला पुला। ആ, അത് എവിടെ കൊണ്ടുവരണം? ये पुला को कहा लेकर जा रहे हैं? जो पहला भाग है उसमें से उठाकर वो एक मुट्ठी में भर के रखना पड़ता है, बांध के रखते हैं। उसको लेकर जाके क्या करना? याजक के पास से। ദേവാലയത്തിൽ കൊണ്ടുവരണം. मंदिर में लेकर आना या याजक के पास देना। ആ ദിവസം മുതൽ उस दिन से लेकर 7 ആഴ്ചവട്ടം, 7 ശനിയാഴ്ച, 7 സബത്ത് ദിവസം കഴിഞ്ഞ് 50-ാം ദിവസം അതിന്റെ വിളവ്, ആ വിളവ് കൊണ്ട് 2 അപ്പം ഉണ്ടാക്കണം. അങ്ങോട്ട് വായിക്കുമ്പോൾ കാണാം. नीचे नीचे जैसे हम पढ़ेंगे तो जैसे ही 7 हफ्ता हो जाते हैं, मतलब 7 सबत हम लोग हो जाने के बाद, ऐसा हफ्ते हफ्ते हो जाने के बाद, उसके बाद का जो 50वां जो दिन आएगा या उसके बाद का वो जो समय आएगा, उसी अनाज का जो पहलौटा जिसमें दिया था उसी में से भाग को लेकर 2 रोटी को तुम लोग बनाना। എത്ര ദിവസം കഴിഞ്ഞ്? कितना दिन के बाद? 7 സബത്ത്, 7 49, 7 सबत हो जाने के बाद, 50-ാം ദിവസം, यानी कि जो 49 दिन उसमें होता है, गिनती करेगा तो 50वां दिन तुम लोग क्या करना? उसी भाग में से लेकर 2 रोटी बनाना। 2 റൊട്ടി ഉണ്ടാക്കി നിങ്ങൾ ദൈവസന്നിധി കൊണ്ടുവരണം. उसमें वो रोटी को लेकर क्या करना? तुम लोग परमेश्वर की उपस्थिति में लाना। ഈ 50-ാമത്തെ ദിവസത്തിനാണ് പെന്തക്കോസ്ത് എന്ന അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം നമ്മൾ വായിക്കുന്നത്. और इसी दिन को ये पर्व का समय, तो अनाज काटने का समय, कटनाई का समय बोलते हैं, वो एक उत्सव है। तो ये 50वां दिन हो जाने के बाद भी उसको पेंटेकोस्ट यानी कि 50वां दिन, उसको जो हम लोग पेंटेकोस्ट करके जो बोलते हैं वो वास्तव में 50वां दिन है उनका इब्रानी भाषा में। तो वो 50वां दिन को जो पेंटेकोस्ट है, जो हम लोग प्रेरितों का कार्य 2 अध्याय में भी पढ़ते हैं, वो उस दिन को कहते हैं। वो एक दिन भी एक पर्व का दिन है, उत्सव का दिन है। നമ്മുടെ കർത്താവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ प्रभु के संबंध में അവൻ ഉയർത്തെഴുന്നേറ്റതിന്റെ 50-ാം ദിവസത്തിന്റെ പ്രാധാന്യം എന്താണ്? तो प्रभु का जब पुनरुद्धार होने के बाद, पुनरुद्धार के बाद का 50वां दिन का खासियत क्या है? എത്ര ദിവസം ഭൂമിയിൽ ഉണ്ടായിരുന്നു? प्रभु कितना दिन भूमि में था? പുനരുദ്ധാനം കഴിഞ്ഞ് എത്ര ദിവസം? पुनरुद्धार के बाद कितना दिन प्रभु था भूमि में? 40 दिन। yes. അല്ലെ? പിന്നെ കർത്താവ് സ്വർഗത്തിലേക്ക് പോയി 10 ദിവസം കൂടെ കഴിഞ്ഞ് 50-ാം ദിവസം തികഞ്ഞപ്പോൾ ഭൂമിയിൽ എന്ത് സംഭവിച്ചു? तो फिर प्रभु क्या किया? 40 दिन जाने के बाद, उसके बाद 10 दिन हो जाने के बाद भूमि में फिर क्या हुआ? ആത്മാവ് വന്ന് എപ്പോഴാണ്? आत्मा कब आया? യഹൂദനെയും ജാതിയെയും ഒന്നാക്കി തീർക്കുന്ന സഭയുടെ ഏകീകരണം. तो यानी कि उस पेंटेकोस्ट का दिन का खासियत क्या है? जैसे पुराने नियम में 2 रोटी को लेकर आना, मतलब क्या? यहूदी और अन्य जाति दोनों को साथ में एक करने का जो दिन था, जो उत्सव का दिन, जो पर्व का दिन, जिसको हम पेंटेकोस्ट का दिन बोलते हैं, जहां पर आत्मा ने आकर कलीसिया का स्थापना का जो सेवा शुरू किया। അപ്പോൾ ഈ 2 അപ്പം എന്താണ്? तो ये 2 रोटी क्या दिखाता है? അപ്പോൾ തന്നെ उसी के साथ साथ ഈ പുളിപ്പില്ലാത്ത അല്ലെങ്കിൽ ഈ കതിര് ആരെ കാണിക്കുന്നു? पुनरुद्धान ചെയ്ത കർത്താവിനെയാണ് കാണിക്കുന്നത്. तो वहां पर जब हमने देखा पहला कठिनाई में जो पहला भाग जब लेकर आते हैं समय में दे रहा है करके जो पहला फल को दिखाता है, वो किसको दिखा रहा है? हमारा पुनरुद्धारित हुआ प्रभु यीशु मसीह को दर्शाता है। അപ്പോൾ കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിക്കുന്നതിന് മുൻപേ प्रभु पुनरुद्धार होने से पहले അവിടെ നമ്മൾ ഈ അപ്പം കൊണ്ടുവന്ന് നിങ്ങൾ പുളിപ്പിച്ച് ചുടണം. वहां पर अगर इस भागों को जब हम पढ़ेंगे तो तुम लोग जब ये 2 रोटी लेकर आओगे उसको तुम लोग क्या करना? उसको खमीर के साथ तुम लोग उसको पकाना करके लिखा है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? നമ്മൾ പഴയ സൃഷ്ടിയായിരുന്നു. हम लोग पुराने सृष्टि के लोग थे। ക്രിസ്തു മരിച്ചപ്പോൾ मसीह जब मर गया നാം അവരോട് കൂടെ ചുടപ്പെട്ടു. हम भी उसके साथ तवे में पकाए गए। अब जो पढ़ रहे लेवी का पुस्तक 23 का 17 में लिखा हुआ बात है, उस बात को वहां पर लिखा है कि वो 2 रोटी को लेकर जो खमीरी के साथ उसको तवे में पकाना, मतलब क्या? हम लोग जो पापी और दोष में भरे हुए थे, खमीर मतलब क्या? हमारा पाप क्रूस में डाला गया, मतलब क्या? परमेश्वर का न्याय का आग का भट्टी में हमें डालकर उसी तवे का न्याय में हम भी प्रभु के साथ मर गए। അങ്ങനെ ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചപ്പോൾ इस रीति से जब हम प्रभु के साथ मरे, പഴയതെല്ലാം നീങ്ങിപ്പോയി. आज में क्या हो गया? तवे में क्या जल गया? हमारा जो भी खमीर का स्वभाव था वो जलकर भस्म हो गया, मतलब वो हट गया, वो राख में बदल गया, मतलब हमारा पुराना स्वभाव हट गया। എന്നിട്ട് उसके बाद ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള परमेश्वर को प्रसन्न करने वाला लायक, ഇപ്പോൾ ഒരു അപ്പത്തിൽ പുളിപ്പുണ്ട്. अभी उदाहरण के लिए रोटी में खमीर है तो അത് പുളിച്ച് നല്ലതുപോലെ 2 വശവും ചുട്ടെടുത്താൽ പിന്നെ ആ റൊട്ടിയിലുള്ള ഒരു ജീവിക്കും അല്ലെങ്കിൽ പൂപ്പൽ അല്ലെങ്കിൽ അതിന് വളരാൻ കഴിയത്തില്ല, കാരണം അത് ചത്തു.
तो ये खमीर से भरा हुआ उस तवे, वो जो गुदा हुआ आटा था, उसको जब उसको तवे में रखकर उसको रोटी के रीति से बनाने पकाते समय में वो खासियत क्या है, वो तवा का जलने से क्या हो गया, उसके अंदर जो पुराना वो जो जीवन था, जो खमीर का जो स्वभाव लाने वाला जो ईस्ट का जो स्वभाव था, वो जीव जंतु क्या हो गया, उसी तवे में वो जलकर वो मर गया। मतलब अभी खमीर का स्वभाव बढ़ेगा नहीं, बाकी आटा के गुदों में नहीं फैलेगा, उधर ही वो खत्म हो गया। अभी वो रोटी खाने लायक या अच्छे रीति से इस्तेमाल करने वाला लायक बन गया। നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ എന്താ സംഭവിച്ചത്? नया जन्म में हमारा क्या हुआ? എഫെസ്യ ലേഖനം 2-ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. एफेसियों का पुस्तक 2 अध्याय में पढ़ते हैं, അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ച നമ്മളെ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ജീവിപ്പിച്ചു. हम लोग जब पाप और जो अधर्म में थे उसमें हम लोग मर गए और मसीह यीशु में उसी जीवन के द्वारा हम जिलाए गए हैं। അപ്പൊ പഴയ പുതിയ സൃഷ്ടിയായോ? तो अभी नया सृष्टि बन गया क्या? നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ക്രിസ്തുവിൽ പുതിയ സൃഷ്ടിയാകുന്നത്? कैसे हम लोग मसीह में नया सृष्टि बन गए? നമ്മൾ ആരാധനയ്ക്ക് വരുമ്പോൾ हम लोग आराधना में आते समय में നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 5-ന്റെ 7-ാം വാക്യം അതാണ് വായിച്ചത്. जैसा हमने 1 कोरिन्थी 5:7 हमने पढ़ा, പഴയ പുളിമാവല്ല, जो पुराना खमीर का स्वभाव से नहीं, അതിനെ എവിടെ കളയണം? उसको क्या करना है? ക്രൂശാണ്. उसको हटाना है, उसको वहां से निकालना है, क्रूस में उसको खत्म करना है। എന്നിട്ട് ക്രിസ്തുവിൽ और फिर मसीह में നാം ഉയർത്തെഴുന്നേറ്റപ്പോൾ हम लोग जब दोबारा हमारा नया जो हम लोग जिलाए गए हुए लोग बनकर നമ്മൾ പുതിയ പിണ്ഡമായി. अभी हम लोग एक नया गुदा हुआ आटे के समान है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് അറുക്കപ്പെട്ടു, ഉയർത്തെഴുന്നേറ്റു. क्योंकि हमारा फिसोन का जो पर्व जो मसीह है वो हमारे लिए वध हुआ और पुनरुद्धारित हुआ। അപ്പോൾ അന്ന് അവർ കഴിച്ച് ലേവ്യ പുസ്തകം 23-ാം അധ്യായത്തിലെ ആ പെന്തക്കോസ് പെരുന്നാൾ ആഘോഷിക്കാനാണ് നമ്മൾ സഭായോഗത്തിൽ കൂടി വരുന്നത്. तो उन दिनों में जब जो इजरायली लोग वो उस समय में जैसे लेवी 23 में हमने पढ़ा, वो लोग जो पेंतकोस का पर्व जब वो लोग इस रीति से शारीरिक रीति से वो लोग बनाने एकत्र होते हैं, उसी रीति से हम लोग आत्मा में नया जन्म पाए हुए लोग नए नियम में कलीसिया में मंडली में उसी पर्व का आत्मिक अर्थ के देखते हुए हम लोग एकत्र होकर उसी पर्व को उत्साह को हम लोग उत्सव को मना रहे हैं। അവിടെ വായിക്കുകയാണ്. हमारा पढ़ते हैं, ഒന്നുകൂടെ വായിക്കാം. 1 കൊരിന്ത്യർ 5-ന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ वापस हम पढ़ेंगे 1 कोरिन्थी 5:17 में, അതിന് 7-8 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 7 और 8 सॉरी। पुराना खमीर निकाल कर हाँ। अपने आप को शुद्ध करो कि नया गुंदा हुआ आटा बन जाओ, हाँ। ताकि तुम अखमीरी हो, हम्म। क्योंकि हमारा भी फसह जो मसीह है बलिदान हुआ है। इसलिए आओ हम उत्सव में आनंद मनावे, न तो पुराने खमीर से और न बुराई और दुष्टता के खमीर से, परंतु सीधाई और सच्चाई की अखमीरी रोटी से। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അപ്പോൾ നമ്മൾ പുനരുദ്ധാന ദിവസം पुनरुद्धान के दिन में അല്ലെങ്കിൽ കർത്താവിന്റെ ലോസ് ഡേയില് या फिर जिस दिन प्रभु मेज का दिन हम लोग मनाते हैं, നമ്മൾ വരുന്നത് എന്തിനാണ്? हम लोग क्यों एकत्र हो रहे हैं? ഉത്സവമായിരിക്കും. एक उत्सव मनाने के लिए आए हैं। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മൾ പഴയ സൃഷ്ടിയല്ല, अभी हम लोग पुराने सृष्टि नहीं है, നമ്മൾ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. हम लोग नए सृष्टि बन गए हैं। മഹാപുരോഹിതൻ കയ്യിലെടുത്ത് ദൈവസന്നിധിയിൽ നീരാജനം ചെയ്യും. तो वो महायाजक क्या करता था, वो जो पहला भाग लेकर जब वो आते समय में महायाजक उसको उठाकर वेव ऑफरिंग मतलब वो उसको हवे में हिलाकर वो अर्पण करता था परमेश्वर को। അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. यही बात प्रभु ने कहा, എന്റെ ആടുകൾ എന്റെ കയ്യിലാണ്, मेरे भेड़ मेरे हाथों में है, എന്റെ കയ്യിൽ നിന്ന് ആർക്കും പിടിച്ചെടുക്കാൻ मेरे കഴിയില്ല. हाथों से कोई भी उसे छीन कर लेकर जा नहीं सकता। ഈ പുതിയ സൃഷ്ടിയെ इस नया सृष्टि को കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പിതാവിന് മുമ്പിൽ നീരാജനം ചെയ്യുകയാണ്. നോക്കുക, ഞാൻ ഭൂമിയിൽ പോയി ക്രൂശിൽ മരിച്ച് പഴയതിനെയെല്ലാം നീക്കളഞ്ഞ് ഇതാ ഒരു പുതിയ സൃഷ്ടിയെ പിതാവിനെ ആരാധിപ്പാൻ ഞാൻ കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നു. तो वहां पर प्रभु यीशु मसीह क्या करता है, महायाजक के रूप में वो क्या करता है, दोनों भागों को यानी कलीसिया के दोनों भागों को वो उठाकर कहता है कि ये एक नए लोग हैं जो नए सृष्टि के हैं, जो मेरे क्रूस के कार्य के द्वारा इन लोगों अभी एक नया समाज बनकर नया जुट बने हुए लोग हैं बोलकर परमेश्वर के उपस्थिति में यीशु मसीह अर्पण करके हमें प्रस्तुत करके बताता है कि अभी हम लोग नए लोग हैं, अभी हम कलीसिया है, अभी हम एक है। പഴയ സൃഷ്ടിയിൽ ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. पुराना सृष्टि में रहने वाले लोगों को जीवित परमेश्वर का आराधना नहीं कर सकता। അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ കണ്ണിന് മുമ്പിൽ इसलिए हमारे आंखों के सामने അറുക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാട്, वध किया हुआ मेमना, ആ അറുക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാടിന് മഹത്വം കൂടിയാണ്. കാരണം പഴയതല്ല, ഇന്ന് പുതിയത് നമ്മളെ ആരാക്കി തീർത്തു. वो वध किया हुआ मेमना को हम लोग याद करते स्मरण करते, क्यों? क्योंकि उस वध में क्या हो गया, पुराना बातें सब हट गया, सब नया हो गया। അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മൾ കർത്താവിനെ ആരാധിക്കാൻ വരുമ്പോൾ आज जब हम लोग आराधना करने आते हैं, നമ്മൾ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ പുതിയ സൃഷ്ടിയായിട്ടാണ് വരുന്നത്. हम लोग एक नया सृष्टि के रूप में हम आ रहे हैं। ക്രിസ്തുവിൽ ഒരുവനായാൽ जो कोई भी मसीह में है, मैं നമ്മൾ പുതിയ സൃഷ്ടിയല്ലേ? तो हम लोग अभी नया सृष्टि है ना।
പുതിയ സൃഷ്ടിയാണെങ്കിൽ नया सृष्टि है तो നമുക്ക് എന്തെല്ലാം പുതിയതായിരിക്കും? फिर क्या क्या बातें नया रहेगा? हाँ, उधर लिखा है ना, अभी सब कुछ नया है, എല്ലാം പുതിയതാണ്. अभी सब कुछ नया है प्रियो। നമുക്കൊരു പുതിയ ശരീരം കിട്ടും. हम लोग ये सच है कि एक दिन हमको नया शरीर मिलेगा, അത് കിട്ടുന്നതുപോലെ उറപ്പാണ്. परंतु वो अभी हम लोग कैसा जी रहे हैं, मानो अभी मिल गया, उतना पक्का रीति से हम जी रहे हैं। നമുക്കൊരു പുതിയ ശരീരം കിട്ടുന്നതിന്റെ ഉറപ്പായിട്ടാണ് പേയ്മെന്റ്, അത് ഡൗൺ പേയ്മെന്റ് ആയിട്ട് ഹോളി സ്പിരിറ്റിനെ ഗ്യാരണ്ടി ആയിട്ട് തന്നിരിക്കുന്നത്. हमें नया शरीर हमको मिल गया है करके उसका गारंटी के लिए बयाने में क्या किया गया, पहले से पवित्र आत्मा को दे दिया है, ആത്മാവിനെയാണ് ഗ്യാരണ്ടി ആയിട്ട് തന്നിരിക്കുന്നത്. आत्मा को ही बयाने के रूप में, गारंटी के रूप में दे दिया। അല്ലേ? मैं എത്ര വലിയൊരു കാര്യമാണ് അല്ലേ? इतना बड़ी बात है ये। അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? इसलिए हम लोग कौन है प्रियो? നമ്മളൊരു പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. अब वो एक नया सृष्टि है। അപ്പൊ പുതിയ ആകാശത്തിനും പുതിയ യെരുശലേമിലും നമ്മൾ മാച്ച് ആണോ? तो अभी क्योंकि हम लोग नया सृष्टि बन गए, हम लोग नया बन गए, आने वाला युग जो नया रहेगा, नया आकाश वहां पर नया यरूशलेम लेगा, उसके लिए हम लोग समान है क्या? हम लोग योग्य है क्या उस देश के लिए? आमेन, Praise the Lord. आमेन। അപ്പൊ കർത്താവ് വന്നാൽ ആരൊക്കെ പോകും? तो इसके लिए प्रभु आएगा तो फिर कौन कौन जाएगा? പുതിയ സൃഷ്ടി जो नया है वो जाएगा, आमेन। പഴയതൊന്നുമില്ല. क्योंकि पुराना कुछ भी नहीं जाएगा। ഓ കർത്താവ് നമുക്ക് തന്നിരിക്കുന്ന ആ പ്രത്യാശ എത്ര आमेन। प्रभु ने हमको दिया हुआ आशा कितना श्रेष्ठ है प्रियो। ഈ ലോകത്തിൽ പഴയതെല്ലാം അവർ മാറ്റി പുതിയ ഫാഷൻ, പുതിയ മൊബൈല്, പുതിയ ലൈഫ് സ്റ്റൈല്, പുതിയ എഡ്യൂക്കേഷൻ എല്ലാവരും ഉണ്ടാക്കുന്നുണ്ട്. दुनिया वाले लोग क्या करते हैं, संसार के लोग सब वो लोग पुराना चीज को हटाकर वो लोग अपग्रेड कर नया लाने लगते हैं, नया विद्याभ्यास लाने लगते हैं, नया एजुकेशन लगते हैं, नया मोबाइल लाएगा, नया नया फैशन लाएगा, नया नया रीत को लोग करने नया नया करने देखते हैं वो लोग। ഇപ്പോഴത്തെ കാലത്തെ ഒരു പ്രത്യേകത ന്യൂ ജനറേഷൻ എന്ന് നമ്മൾ ആൾക്കാർ വിളിക്കുന്ന ന്യൂ ജനറേഷൻ. अभी के हम लोग पीढ़ी को क्या बोलते हैं, न्यू जनरेशन बोलते हैं ना, പക്ഷെങ്കിൽ परंतु അത് വല്ലതും പുതിയതാണോ? वो लोग क्या नए है क्या? ക്രിസ്തുവിന്റെ വെള്ളസംഘാസം നിൽക്കുമ്പോൾ ആ പഴയ ശരീരത്തിൽ വന്ന് നിൽക്കണം. वो लोग को जब सफेद सिंहासन में, श्वेत सिंहासन में जब न्याय करने के लिए जब प्रभु उनको खड़ा करेगा, वो लोग वही पुराना अवस्था में वो लोग खड़ा रहेगा, न्याय के लिए खड़ा रहेंगे वो लोग। അപ്പൊ ഈ ലോകത്തിന്റെ ദൈവം, तो इस दुनिया का, जगत का ईश्वर ശാസ്ത്രലോകം, जो, और ये जो शास्त्र का ये दुनिया, മെഡിക്കൽ ഫീൽഡിലുള്ളവര് या फिर जो मेडिकल और साइंस जो बनाया है, എത്ര പുതിയതാക്കിയാലും कितना भी अपना दवाई लेकर साइंस लेकर नया करे तो भी വിധി पഴയതാണ്. वो व्यक्ति अभी भी पुराना ही है। Praise the Lord. आमेन। എന്നാ കർത്താവ് പുതിയതാക്കുന്നതൊന്നും പഴയതാകില്ല. लेकिन प्रभु ने जिस व्यक्ति को नया किया है तो, या जिस चीज कुछ भी चीज को नया किया है तो वो पुराना नहीं हो सकता। പിന്നെ നമ്മൾ നിർബന്ധമായിട്ടും പഴയതാകണമെന്ന് നമ്മൾ ചിന്തിച്ചാൽ ചിലപ്പോൾ നമ്മള് പഴയതായി പോകും. तो परंतु लेकिन हम लोग हमारा शारीरिक प्रकृति की वजह से हम लोग की कुछ हटीला स्वभाव में होकर मुझे वही पुराना स्वभाव चाहिए, पुराना अवस्था चाहिए बोला तो वही पुराना जीवन में हम लोग जीते रहेंगे फिर। അതുകൊണ്ട് നമ്മള് इसलिए നമ്മൾ അങ്ങനെ ആയി പോകാൻ സാധ്യതയുള്ളത് കൊണ്ട് ऐसा हम लोग भी अभी भी नया होने के बाद भी पुराना स्वभाव को पसंद कर पुराना बातों में जाने का हमारे अंदर अभी भी इच्छा रहता है। ऐसा ना होने के लिए 1 പത്രോസ് 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1, 2, 3 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമുക്കൊരു വാണിംഗ് തരികയാണ്. पहला पत्रोस 2 का 1, 2, 3 पढ़ते समय में एक चेतावनी वहां पर देता है। ഒരു വിശ്വാസിയിൽ പഴയത് വരാൻ സാധ്യതയുണ്ട്. അത് വായിക്കട്ടെ. तो वहां पर एक विश्वासी में पुराना स्वभाव, पुराना बातें जो नया हो चुका है, विश्वासी जो नया हो चुका है उसके अंदर पुराना स्वभाव बातें आ सकता है। पढ़े। इसमें सब प्रकार का बैरभाव हाँ। और सब प्रकार का छल और सब प्रकार का कपट और सब प्रकार का डाह और सब प्रकार की निंदा दूर करके नए जन्मे हुए बच्चों के समान निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ। അപ്പോൾ ഇവിടെ പറയുന്നത്, ഇവിടെ എന്താണ്, നമ്മള് പുതിയ സൃഷ്ടിയായി, ക്രിസ്തുവിൽ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. तो अब हम लोग मसीह में अभी नया सृष्टि हो चुके हैं, എന്നാൽ तो भी പുതിയതായിക്കൊണ്ടേ ഇരിക്കേണ്ട ഒരു പ്രതിദിന ജീവിതത്തിലെ ഒരു രൂപാന്തരം നമുക്ക് ആവശ്യമാണ്. तो भी हम लोग भले ही हम लोग नया सृष्टि हो गए तो भी प्रतिदिन हम लोग जीते समय में उस जीवन का जिंदगी में एक नयापन का स्वभाव से भरकर प्रतिदिन नया और ताजा जिंदगी जीने का एक आवश्यकता है जो हमें जीना चाहिए। ദൈവം പുതിയതിലേക്കാണ് വിളിക്കുന്നത്. परमेश्वर हमें नयापन के लिए बुलाया है, അതിനുള്ളതെല്ലാം നമ്മൾ ചെയ്തു. उसके विषय में सब प्रभु ने कर दिया, എന്നാൽ അവിശ്വാസ നിമിത്തം परंतु हमारा अविश्वास के कारण നമ്മുടെ പഴയതിലേക്ക് നമ്മൾ തിരികെ പോകും. हम लोग वापस क्या चले, पुराने बातों में हम लोग चले जाते हैं।
അല്ലെ പഴയതിലേക്ക് അതിനെയാണ് അതുകൊണ്ടാണ് നമുക്ക് മാനസാന്തരം വേണമെന്ന് പറയുന്നത്. इसीलिए तो वचन कहता है कि तुमको मन फिरावट जरूरत है. എന്തിനാണ് മാനസാന്തരം? मन फिरावट की चाहिए. പഴയതിലേക്ക് പോയെങ്കിൽ अगर तुम लोग पुराने बातों में गए तो ദൈവം ആക്കി വെച്ച സ്ഥാനത്തേക്ക് തിരികെ വരിക, ക്രിസ്തുവിലേക്ക് വരിക. ക്രിസ്തുവിലാണ് പുതിയ സൃഷ്ടി. इसके लिए मन फिराना मतलब क्या? तुम भले ही अगर पीछे चले गए या पुराने बातों में चले गए, प्रभु ने तुझे जिस स्थान पर रखा, जिस बात पर खड़ा किया, उस पर वापस लौट कर आना, उसी को कहते हैं मन फिरना. तो मन फिरने का उद्देश्य क्या है? तुमको लौटकर मसीह में वापस आना पड़ेगा, क्योंकि मसीह में ही हम लोग नए सृष्टि है. ഇപ്പോൾ ഇസ്രായേൽ മക്കളോടുള്ള ബന്ധത്തിൽ इसराइल के संबंध में देखा जाए तो പുതിയ രാജ്യം, उन लोग एक नया राज्य मिलेगा, പാലും തേനും ഒഴുകുന്ന രാജ്യം, जो 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 दूध और दाखरस बहने वाला या सॉरी शायद मधु बहने वाला नगर है. അവർ ഒരിക്കലും സഞ്ചരിച്ചിട്ടില്ലാത്ത ഒരു പുതിയ പാലും തേനും ദേശത്തേക്ക് ദൈവം അവരെ വിളിച്ചിറക്കുകയാണ്. तो प्रभु जब उनको छुटकारा देकर इस मिस्र देश से बचाते समय में वो लोग ऐसा देश में जा रहे हैं, एक ऐसा देश में जा रहे हैं मानो वो लोग ने अभी तक उस देश में गया नहीं, ऐसा देश में वो लोग जा रहे हैं. അവരെ പുതിയതിലേക്ക് വിളിക്കുകയാണ്. उन लोगों को नया देश में बुलाया प्रभु ने. നിങ്ങൾ ഈ പഴയ രീതിയിലുള്ള കുക്കമ്പർ തിന്നണ്ട. अभी तुम लोग पुराने रीति से जो काकड़ी तुम लोग जो मिस्र देश में खाते थे वो काकड़ी खाने का जरूरत नहीं है. അവിടുത്തെ ഉള്ളി വേണ്ട, उनका उधर का लहसुन खाता नहीं खाना है. അവിടുത്തെ അടിമത്തം വേണ്ട. उनका जो बंदीगृह का जो स्वभाव, बंदी बनने का स्वभाव है, वो बंदीपन नहीं है. നിങ്ങൾ ഇനി ഇഷ്ടിക ചൂടണ്ട, तुम लोग को अभी ईंट को बनाना जरूरत नहीं है. പറവോന് കണക്ക് കൊടുക്കണ്ട. फरोट को तुमको हिसाब लेखा देना जरूरत नहीं है. നിങ്ങൾ സ്വതന്ത്രരായി तुम लोग अभी पूरा आजाद होकर ഇഷ്ടം പോലെ अपने खुद का मर्जी से പാലും തേനും കുടിക്കാൻ വരിക. तुम लोग दूध और शहद में नगर से बहरा हुआ उतना खुशी से तुम लोग अपना मर्जी से बिना हिसाब दिए तुम लोग दूध पी सकते हैं, ऐसा नगर में तुम जा रहे हो. പഴയതിനെ ഉപേക്ഷിച്ച് इसके लिए पुरानों को बातों को छोड़कर പുതിയതിലേക്ക് വരിക. तुम लोग आओ, नए पद पे आओ. അവരെ വിളിച്ചിറക്കി. उनको प्रभु ने उनको बुलाया और बाहर निकाला. അവര് ദേശത്ത് അവരെ കനാൻ ദേശത്തിലേക്ക് വന്നു. और कनान- അവരെ ദേശത്തേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ്. और योशुआ फिर उनको नया कनान देश में उन लोगों को प्रवेश करवा रहा അപ്പൊ है. പാലും ഒഴുകുന്ന ആ ദേശത്തിലെ ഹായി എന്ന് പറയുന്ന പട്ടണം ദൈവം അവർക്ക് ഒഴിപ്പിച്ചിരിക്കുന്നതാണ്. तो वहां पर जो दूध बहने वाला ये देश का ये नगर को परमेश्वर ने इजराइल के लिए नियुक्त करके रखा है. എന്നാൽ എന്തുകൊണ്ടാണ് ഹായ് പട്ടണം അവർക്ക് കീഴ്പ്പെടാതിരുന്നത്, ലഭിക്കാതിരുന്നത്? എന്തുകൊണ്ട് അവർക്ക് നഷ്ടപ്പെട്ടു? ഈ പാലും ഒഴുകുന്ന ദേശം ആരാണ് അതിന് കാരണക്കാരൻ? तो उनको वो उस हाई नगर में जब वो लोग आते समय में जो उस नगर उनको उनके लिए प्रभु ने नियुक्त करके रखा था, उनको मिलने वाला था, तो भी उनके लिए नियुक्त करने के बावजूद भी उन लोग उस नगर पर प्रवेश नहीं कर पाए, कब्जा नहीं कर पाए. उसका कारण क्या हो गया? അവിടെ ആഖാൻ എന്ന് പറയുന്ന ഒരു മനുഷ്യൻ, वहां पर आखान नाम का एक व्यक्ति ने അവൻ ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നുണ്ട്. वो एक व्यक्ति वो कुछ बातें वहां पर किया. ഇതുപോലെ നമുക്കും സംഭവിക്കാം. ऐसा गलती हमसे भी हो सकता है. യോശുവ പുസ്തകം അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിന്റെ 10 മുതൽ 12 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ हम लोग योशुआ का पुस्तक उसका 7 का 10 से 12 तक जब हम पढ़ते हैं. यहोवा ने यहोवा ने यहोशू से उससे कहा, कहा, हाँ उठ खड़ा हो जा, तू क्यों इस बाती मुंह के बल पृथ्वी पर पड़ा है? इस्राएलियों ने पाप किया है और जो वाचा मैंने उनसे अपने साथ बंधाई थी उसको उन्होंने तोड़ दिया है. उन्होंने अर्पण की वस्तुओं में से ले लिया, वरन चोरी भी की. ഓക്കെ हाँ. അവർ പരാജയപ്പെടാൻ കാര്യം എന്താണ്? वो लोग हारने का कारण क्या है? 7-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. 7 का 1 में वहां पर प्रभु एक बात उनको कहता है, അവിടെ അതായത് ശപഥാവർത്തന വസ്തു, जो श्रापित वस्तुएं है 7 का 1 में, അതിന് ഇങ്ങനെയാണ് ആ ശപഥാവർത്തിത വസ്തു പറയുന്നത്. वो श्रापित वस्तुएं के विषय में ऐसा कहा गया है, The things which are devoted for destruction, वो ऐसा चीज है. നാശത്തിന് വേണ്ടി വെച്ചിരിക്കുന്നതിനെ നിങ്ങൾ ആഗ്രഹിക്കരുത്. तो प्रभु वहां पर पहले ही बोला गया. तो वो श्रापित चीज है मतलब क्या? ये ऐसा वस्तु है, ऐसा चीज है जो नाश के लिए प्रभु ने नियुक्त करके रखा है. जो चीज है नाश के लिए नियुक्त करके रखा हुआ चीजों को तुम लोग आग्रह नहीं करना, उसके ऊपर मोह लालच नहीं करना, ना ही उसको चुराना. അത് പഴയതാണ്, वो पुराना है, അത് നശിപ്പിക്കും. वो नाश करेगा प्रभु. ഈ ലോകത്തെ ദൈവം എങ്ങനെയാണ് പുതിയതാക്കുന്നത്? ഈ ഭൂമിയെ, परमेश्वर ये दुनिया को नया कैसा करेगा? ഭൂമിയിലുള്ളതിനെല്ലാം ചുട്ടുകളഞ്ഞു. ये पूरा भूमि का दुनिया को प्रभु क्या करेगा? जला देगा. ഇതുപോലെ उसी रीति से നമ്മുടെ ശരീരത്തിലുണ്ടായിരുന്ന हमारे शरीर में जो भी बातें था, ആ ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികളെ वो जो शारीरिक कार्य യേശു തന്റെ ശരീരത്തിൽ ചുട്ടു. प्रभु ने अपने ही शरीर में उसको न्याय करके जलाकर उसको भस्म कर दिया. ഇനി പഴയതിലേക്ക് പോകരുത്. इसके लिए प्रभु कहता अभी दोबारा वापस पुरानी बातों में नहीं जाना. അഥവാ പോയാൽ यदि अगर तुम गए तो നമുക്ക് മാനസാന്തരം ആവശ്യമാണ്. आपको एक मन फिरावट का जरूरत है. എന്നാൽ മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ परंतु जब आगे बढ़ते समय में നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 12-ാം അധ്യായത്തിൽ 1-ാം വാക്യം എന്താ വായിക്കുന്നത്? इब्रानियों 12 का 1 में हम क्या पढ़ते हैं? അത് സകല ഭാരവും മുറുകെ പറ്റുന്ന പാപവും വിട്ട് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? ഓടണം, പുതിയതിലേക്ക് ഓടണം. तो 12 का 2 पढ़ना. और विश्वास के कर्ता और सिद्ध करने वाले यीशु की ओर ताकते रहे. सॉरी 1 पढ़ना, 1 12 का 1. कारण जब इस कि तरह- हाँ
गवाहों का ऐसा बड़ा बादल हमको घेरे हुए है। हाँ। तो आओ हर एक रोकने वाली वस्तु जब हर एक रोकने वाली वस्तु है और उलझाने वाले पापों को दूर करके वह दौड़ जिसमें हमें दौड़ना है। हाँ, मतलब आगे की ओर दौड़ना, मतलब हम लोग वो जो पकड़ने रखने वाला बातें क्या है, पुरानी बातें, हमें रोककर हमें गिराने वाली बातें, उस पुरानी बातों को छोड़कर आगे जो नया है, जो ताजा है, उस आगे की ओर भागो। പുതിയതിലേക്ക് ഓടണം. अब आगे नया बन के लिए भागना है। കർത്താവ് പുതിയ നിയമത്തിൽ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ലോത്തിന്റെ ഭാര്യയെ ഓർത്തുകൊള്ളണം. प्रभु ने नए नियम में यीशु ने खुद कहा एक बात है, लूत की पत्नी को तुम याद रखना। ലോത്തിന്റെ ഭാര്യയ്ക്ക് എത്ര വയസ്സുണ്ടായിരിക്കും? लूत का पत्नी को कितना उम्र रहेगा, उम्र कितना रहेगा उसको? 35 35-40 വയസ്സ്. सोचो 35-40 रहेगा, सोचो 35 വയസ്സ് അല്ലെങ്കിൽ 40 വയസ്സിൽ ഒരു സ്ത്രീയെ ഓർത്തോണ്ടിരിക്കാനാണ് കർത്താവ്. तो प्रभु मतलब क्या ये 35-40 साल का उस औरत को याद करो करके उसको ही देखकर याद करते रहो, ऐसा बोला क्या प्रभु ने? പഴയതിലേക്ക് അവൾ നോക്കിയത് ഓർത്തുകൊള്ളണം. मतलब उसने क्या किया उसको याद करो, मतलब उसने क्या किया, पलटकर जो नाश होने वाला जो पुराना चीजें था उसको उसने पलटकर देखा। प्रभु ने उसको सामने आगे नएपन के लिए दौड़ने को कहा, लेकिन उसने पलटकर पुरानी बात को देखा। उस बात को तुम याद करो, लूत की पत्नी के समान ऐसा गलती ना करना, ऐसा प्रभु कहता है। അപ്പൊ നമ്മുടെ സ്ഥാനം ക്രിസ്തുവിലാണ്. तो हमारा स्थान मसीह में है। ക്രിസ്തുവിൽ തന്നെ വസിച്ചില്ല എങ്കിൽ, अगर मसीह में अगर हम बने नहीं रहे तो നാം ലോകത്തിലേക്ക് പോകും. हम लोग वापस उल्टा संसार की ओर पलट सकते हैं। അത് നമുക്ക് ദോഷം ചെയ്യും. वो क्या करेगा, हमको हानि देगा। നമുക്ക് മുമ്പിൽ വെച്ചിരിക്കുന്ന ആ വലിയ മഹത്വത്തിലേക്ക് നോക്കാതെ, परंतु हमने जो सामने रखा हुआ बात का जो आनंद की बातें या सामने रखा हुआ जो आगे की बातें उसकी ओर ध्यान न रखते हुए, ഇവിടെ നമ്മൾ ആഹാരം എന്നൊന്ന് പരീക്ഷിച്ച് നോക്കുകയാണെങ്കിൽ, उदाहरण के अगर आखान को ही अगर जिंदगी को अगर देखे तो അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിന്റെ 19 മുതൽ 21 വാക്യങ്ങൾ 3 പ്രധാന കാര്യങ്ങൾ നമുക്കിവിടെ കാണാൻ കഴിയും. जोशुआ का 7 का 19 से 21 जब पढ़ते समय में, जोशुआ 7:19-21 वो पढ़ते समय में 3 बातें हैं जो खास रीति से उठाकर वहां पर बोला है। आप पढ़ो। तब यहोशू आकान से कहने लगा, हे मेरे बेटे, इस्राएल के परमेश्वर यहोवा का आदर कर और उसके आगे अंगीकार कर, और जो कुछ तूने किया है वह मुझको बता दे और मुझसे कुछ न छिपा। आकान ने यहोशू को उत्तर दिया, सचमुच मैंने इस्राएल के परमेश्वर यहोवा के विरुद्ध पाप किया है, और इस प्रकार मैंने किया है कि जब मुझे लूट में शिनार देश का एक सुंदर ओढ़ना और 200 शेकेल चांदी और 50 शेकेल सोने की एक ईंट देख पड़ी, तब मैंने उनका लालच करके उन्हें रख लिया। वे मेरे डेरे के भीतर भूमि में गड़े हैं। ഓക്കെ. ആഖാൻ എന്ത് ചെയ്തു? आखान ने क्या किया? ആദ്യം കാണുന്ന ഒരു ബാബിലോണി മേലങ്കി. सबसे पहला उसने एक वस्त्र को देखा, മേലങ്കി. शिनार का एक वस्त्र को देखा। മേലങ്കി എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു ഓവർകോട്ട്. मतलब वो एक कोट के समान है। ഒരാളെ ഒരു ഓവർകോട്ട് ഇട്ടാൽ അതിന്റെ അർത്ഥം, मतलब उस समय में किसी ने मतलब ऑलरेडी उसके पास कपड़ा है, उसके ऊपर एक कोट जैसा वस्त्र पहन लिया तो ആ ബാബിലോണി മേലങ്കി കാണിക്കുന്നത് जीवनത്തിന്റെ प्रतापम ഞാൻ എന്തോ പ്രഭുവാണ്. तो वो जो उस नगर का जो उस वस्त्र का खासियत क्या था, किसी ने अगर वो वस्त्र अगर पहन लिया मतलब वो उस नगर का कोई बड़ा आदमी है, सरपंच है या बहुत बड़ा मुखिया है, मतलब उसने दुनिया में बहुत कुछ कमा कर रखा है, अपना धन को प्रदर्शन करने के लिए क्या करेगा, इस तरह का ऊपर का कपड़ा पहनकर बताएगा मैं बहुत बड़ा, मतलब एक जीविता का घमंड को वो प्रकट करने वाला स्वभाव था उसमें। അപ്പോൾ അവൻ അങ്കി വേണം, उसके लिए ऐसा एक वस्त्र चाहिए उसके लिए, അത് ജീവന്റെ പ്രതാപമാണ്, जो जीविता का घमंड को दिखाता है। പിന്നെ നമ്മൾ കാണുന്നത് फिर उसने क्या किया, 200 ഷേക്കൽ ഓഫ് സിൽവർ, 200 शिकल चांदी को उसने मोह किया। ഇതാണ് നമ്മുടെ ജഡത്തിന്റെ മോഹം. वो है हमारा शरीर की अभिलाषा। പിന്നെ നമ്മൾ കാണുന്നത് എന്താണ്? और फिर उसने क्या किया, നമ്മള് അവിടെ 50 ഷേക്കൽ സ്വർണത്തിന്റെ ഒരു കട്ടി. और फिर उसने 50 शेकल सोने का एक गुच्छे को देखा। ഇത് നമ്മുടെ കണ്ണിന്റെ അഭിലാഷം. मतलब उसने वो उसको देखकर अपने आंखों से उसने अभिलाषा किया। അപ്പൊ ജഡമോഹം, इस तरह शारीरिक अभिलाषा, കൺമോഹം, आंखों की अभिलाषा और जीविता का घमंड, ഇതല്ലേ പഴയത്. ये तो पुरानी बात है ना प्रियो। നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുന്നതിന് മുമ്പ്, ക്രിസ്തുവിനെ കണ്ടുമുട്ടുന്നതിന് മുമ്പ് ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ
बाद तो ये सब बातें पहले से हमारे अंदर था। मसीह में मिलने से पहले ये 3 बातों से शैतान हमें पकड़ गया, ये चीज बातें हमेशा आकर्षण करके गिराता था। लेकिन मसीह में आने के बाद അത് ക്രിസ്തുവിനെയും അതിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ സാത്താൻ പരീക്ഷിച്ചു. हम जानते हैं, आप लोग जानते हैं कि शैतान ने भी यही 3 हथियारों को लेकर प्रभु के पास आकर परीक्षा किया। അപ്പോൾ നമ്മുടെ ഉള്ളില് इसलिए हमारे अंदर ഈ കാര്യങ്ങൾ വരുമ്പോൾ ये बातें जब आएगा, നമ്മൾ ശരിക്കും ഒരു നിർണയം ഉണ്ടായിരിക്കണം. हमारे एक सच्चा रीति से ठोस निर्णय लेना जरूरी है। ഞാൻ ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിൽ പഴയതിനെ കുഴിച്ചിട്ടതാണ്. मैं मसीह का उस क्रूस पे, जब वो क्रूस पर मरा, उनके देह में मेरा जो भी पुराना था उसको उसमें गाड़ दिया, मैं उसमें डाल दिया। അതല്ലേ സ്നാനം. उसी को तो बपतिस्मा भी कहते हैं। പക്ഷെ സ്നാനപ്പെട്ടിട്ടും तो फिर भी बपतिस्मा लेने के बावजूद भी നമ്മളത് തത്വത്തിൽ അത് ചെയ്തുവെങ്കിലും तो मतलब एक तत्व के रीति से अपने बाहरी रूप से भले ही किया हो, ഈ ജഡമോഹം കൺമോഹം ജീവനത്തിന്റെ പ്രതാപം तो ये शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा, जीविता का घमंड, ഇത് നമ്മളിലേക്ക് പിന്നെയും വരും. ये वापस आएगा हमारे अंदर। അപ്പോൾ നമ്മൾ എന്തായി തീർന്നു? तब आप वापस क्या हो गए? फिर പഴയ പുളിമാവ് കൊണ്ട് वही पुराना का जो खमीर से भरा हुआ वो गुच्छे का भाग, पुराना गुच्छे का भाग हो गया अभी। അപ്പോൾ ക്രൂശ് നമുക്ക് ഒരു നിത്യമായിട്ട് ക്രൂശ് വഹിക്കേണ്ട ഒരു ആവശ്യമുണ്ട്. इसके लिए प्रतिदिन विश्वासी बन जाने के बाद प्रतिदिन क्रूस उठाकर चलने का एक आवश्यकता जरूरी है। ക്രൂശ് എടുത്തുകൊണ്ട് പോകാന്ന് പെട്ടെന്ന് കേൾക്കുമ്പോൾ നമ്മൾ കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും എടുത്തുകൊണ്ട് യേശുവിന്റെ പിന്നാലെ വരിക. वचन हम लोग जब भी वचन पढ़ते हैं कि प्रतिदिन क्रूस उठाकर हमें चलना है, वो वचन पढ़ने के बाद डर कर बोलते हैं, अरे मुझे अभी कष्ट और तकलीफ प्रयास को उठा के चलना पड़ेगा क्या, तो ही मैं प्रभु का चेला होऊंगा क्या? ऐसा लोग सोचते हैं। അതാണ് കർത്താവ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. प्रभु ने वैसा, वो उद्देश्य प्रभु का वो था क्या कि कष्टों को लेकर चलना पड़ेगा? നമ്മൾ ക്രൂശ് എടുത്തില്ലെങ്കിലും കഷ്ടത പുറകെ വരും. प्रियो, हम लोग क्रूस नहीं उठाएगा तो भी कष्ट तो आता ही है ना पीछे। ക്രൂശ് എടുക്കാത്ത ലോക മനുഷ്യർക്കും ക്രൂശ് ഉണ്ടല്ലോ, കഷ്ടതയുണ്ടല്ലോ. इस दुनिया के कितने लोग हैं, बड़े बड़े धनवान लोग, उन लोग के जीवन में कष्ट नहीं है क्या? वो लोग तो क्रूस नहीं उठाते, वो लोग प्रभु में विश्वास नहीं करते, फिर भी कष्ट है ना उन लोग को। ഇവിടെ ക്രൂശ് എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് परंतु यहाँ पर यीशु ने जब कहा कि क्रूस उठाकर चलो, मतलब പഴയതിലേക്ക് വരുമ്പോൾ तुम लोग जब पुराना स्वभाव में जब तुम लोग आओगे, നമ്മൾ എങ്ങനെ പുതിയതായി പുതിയ മാവായത് എങ്ങനെ तुम लोग कैसा, तुम लोग नया भाग बन गए, नया गूंदा हुआ आटे का भाग तुम कैसा बना, उसको तुम याद करो। നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് അറക്കപ്പെട്ടു. कि हमारा प्रसव का जो मसीह है वो वध हुआ है, ഞാൻ അവനോട് കൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. मैं उसके साथ क्रूस में चढ़ाया गया हूँ। നമ്മൾ വളരെ വ്യക്തമായിട്ട് റോമലേഖനം 6 പറയുന്നുണ്ട്, रोमियो 6 में स्पष्ट रीति से ये कहता है, നാം അവനോടുകൂടെ മരിച്ചു എന്ന് വിശ്വസിക്കുന്നു എങ്കിൽ अगर तुम प्रभु के साथ, मसीह के साथ मरे होकर के यदि तू ये बात विश्वास करता है तो റോമലേഖനം 6 6 का 8 8 पढ़े। यदि हम मसीह के साथ मर गए हाँ। तो हमारा विश्वास यह है ആ कि उसके साथ ആ जिएंगे भी। യേശുവിനോട് കൂടെ ജീവിക്കുന്നതാണ് പുതിയത്. तो यीशु के साथ जीना, उसको क्या कहते हैं? नयापन का अवस्था। മരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞത് എന്താണ്? मरना मतलब क्या? പഴയതിനെ നീക്കുക. पुराना बातों को उसको गाड़ कर खत्म कर देना, हटा देना। എത്ര നാൾ ചെയ്യണം? ये कितना दिन करना है? प्रतिदिन क्रूस उठाना मतलब क्या? प्रभु का आगमन तक करते रहना है हमें। അപ്പൊ ക്രൂശിന്റെ പ്രയോഗം എന്താണ്? तो क्रूस का तत्व क्या है प्रियो? ക്രൂശ് വഹിക്കുക എന്ന് പറഞ്ഞത് क्रूस എന്താണ്? का उठाओ मतलब क्या? നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് അറക്കപ്പെട്ടതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നാം പഴയതിനെ ഉരിഞ്ഞു കളഞ്ഞ്, പഴയ മനുഷ്യനെ ഉരിഞ്ഞു കളഞ്ഞ് പുതിയതിനെ ധരിക്കണം. तो मतलब क्रूस का उठाओ मतलब क्या? हम लोग किस बात को याद कर रहे हैं? क्रूस का आधार किसके लिए ले रहे हैं? हमारा फेसोन का मेमना जो मसीह वध हुआ है उसके आधार पर अगर हम मसीह में है तो हमारा पुराना जो भी स्वभाव, पुराना मनुष्यत्व का जो भी स्वभाव, जो खमीर से भरा स्वभाव, उसको उतार कर निकाल दो और जो नया मसीह का स्वभाव, नया मनुष्यत्व का स्वभाव है उसको धारण करो। तो पुराने को निकाल कर नाश करने को कहते हैं क्रूस उठाना। കർത്താവിനെ പരീക്ഷിച്ചപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞു, അവിടെ അപ്പം ഉളവാക്കാനായിട്ട് പറഞ്ഞപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞു, മനുഷ്യൻ അപ്പം കൊണ്ട് മാത്രമല്ല ദൈവത്തിന്റെ വായിൽ കൂടെ വരുന്ന സകല വചനം കൊണ്ട് ജീവിക്കുന്നു. जब शैतान आकर प्रभु को बोला कि तू बहुत भूखा है ना, एक काम कर, ये रोटी, ये पत्थर को रोटी बना, तब प्रभु तुरंत उसका जवाब क्या दिया? मनुष्य केवल रोटी से नहीं जीता, लेकिन परमेश्वर के मुंह से आया हुआ हर एक वचन से जीता है। അതെങ്ങനെയാണ്? उसका मतलब क्या है? कैसा होगा वो? 2 പത്രോസ് 1:3-4 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा पत्रोस 1 का 3 और 4 जब हम पढ़ते हैं, ദൈവം വിളിച്ചവർ അല്ലെങ്കിൽ പുതിയതിലേക്ക് വിളിച്ചവർക്ക് जो कोई नयापन में बुलाए हुए लोग, प्रभु के बुलाए हुए लोग, जो नयापन में आए हुए लोग, पढ़ना उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने हाँ। सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है हमें उसी की पहचान के द्वारा दिया है, जिसने हमें अपनी ही महिमा और सद्गुण के अनुसार बुलाया है, जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है,
ताकि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है ईश्वरीय स्वभाव के संभाग्य हो നോക്കുക जाओ। കർത്താവ് പറഞ്ഞ എന്താണ് വചനം കൊണ്ട് ജീവിക്കുമെന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം तो प्रभु ने जब कहा, शैतान को कहा कि मनुष्य केवल पिता के मुंह से आया हुआ वचन से जिएगा करके, ദൈവമക്കളായി വിളിക്കപ്പെട്ട നമുക്ക് तो हम जो बुलाए हुए परमेश्वर के बच्चे लोग हैं, അവർക്ക് ദൈവം അനേക വാഗ്ദാനങ്ങൾ തന്നിരിക്കുന്നതാണ് വചനം. अभी हमने क्या पढ़ा कि तुम लोगों को बहुत सारे प्रतिज्ञाएं दिया है. मतलब ये सब प्रतिज्ञाएं क्या है? परमेश्वर का एक एक वचन है. അത് ഈജിപ്തിലൊന്നുമില്ല. ये सब प्रतिज्ञाएं मिस्र देश में नहीं था. ഇവിടെ ജീവിക്കാനുള്ളതെല്ലാം തരും. അവിടെ ജീവനും ഭക്തിക്കും ആവശ്യമുള്ളതെല്ലാം തരും. इस दुनिया में जीने के लिए, जीवन के साथ भक्ति के साथ जीने के लिए जो भी ईश्वरी गुण का सामर्थ जरूरत है, वो सब हमको अभी इधर दिया है. നമ്മുടെ ശരീരത്തിന് ആവശ്യമുള്ളതെല്ലാം അവൻ തരും. हमारे शारीरिक विषय के लिए जो भी जरूरत है प्रभु समय समय पर देगा. എന്നാൽ ഈ യാത്രയിൽ परंतु इस यात्रा में ദൈവം നമുക്ക് വാഗ്ദാനം ചെയ്ത വാഗ്ദാനങ്ങളെ നമ്മൾ അന്വേഷിക്കണം. എന്താണ്? तो लेकिन हम लोग हमारा यात्रा करते समय में प्रभु ने हमको जो प्रतिज्ञा की रीति से क्या क्या प्रतिज्ञाएं दिया है उसको हमें खोजना है. क्या क्या आपको शरीर में मिलेगा उसको नहीं खोजना, लेकिन आत्मा में जो जो प्रतिज्ञा दिया है वचन के आधार पर उसको खोजना है. അപ്പൊ ദൈവം അവിടെ പറയുകയാണ്, प्रभु कहता है അവന്റെ വാഗ്ദാനം വായിച്ച് उनका प्रतिज्ञाओं को पढ़ने के बाद അതിലേക്ക് മനസ്സ് വെക്കുമ്പോൾ उस पर अगर ध्यान रखोगे तो ലോകത്തിന്റെ മോഹം അവനെ ബാധിക്കരുത്. तो क्या संसार का मोह और अभिलाषा वो उसके ऊपर हावी नहीं होगा, वो उस पर आएगा नहीं, विजय नहीं पाएगा. ദൈവം ഒരു വാഗ്ദാനം ചെയ്യുമ്പോൾ നമുക്കൊരു വാഗ്ദാനം ചെയ്യുമ്പോൾ परमेश्वर जब हमसे एक प्रतिज्ञा करता है, ഈ വാഗ്ദാനങ്ങൾ നമ്മുടെ ഹൃദയം ഉറച്ചിരിക്കണം. उस प्रतिज्ञा पर हमारा हृदय मजबूत रहना है, स्थिर रहना है उस पे. നമ്മള് ഇബ്രാഹിം 6 അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്, इब्रानियों 6 में हम पढ़ते हैं എല്ലാ വാഗ്ദാനങ്ങളും ദൈവം അവന്റെ തന്നെ തന്റെ പുത്രനിൽ ഉറപ്പാക്കിയിരിക്കുന്ന കാര്യങ്ങളാണ്. सभी प्रतिज्ञाएं परमेश्वर ने अपना पुत्र पर उसको स्थिर किया है, मजबूत किया है, दृढ़ किया है. അതിന്റെ 6 അധ്യായത്തിന്റെ നമ്മൾ അതിന്റെ 13 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 6 का 13 पढ़े. परमेश्वर ने अब्राहम से प्रतिज्ञा करते समय जब शपथ खाने के लिए किसी को अपने से बड़ा न पाया तो अपनी शपथ खाकर कहा. ഇവിടെ നോക്കുക, ദൈവം അബ്രാഹാമിനോട് വാഗ്ദാനം ചെയ്യുമ്പോൾ എങ്ങനെയാണ് കൊടുക്കുന്നത്? परमेश्वर ने जब अब्राहम के साथ प्रतिज्ञा करते समय में वो कैसा करके प्रतिज्ञा देता है? उसको मजबूत करने के लिए एक शपथ देता है. ഉറപ്പിച്ചു കൊടുക്കുകയാണ്. मतलब वो मजबूत करने के लिए शपथ देकर प्रभु उसको पक्का किया कि भाई ये प्रतिज्ञा तुझे है. അപ്പോൾ ഈ പുതിയതിലേക്ക് വന്നവർക്ക് उसी रीति से जो ये नया स्वभाव में नयापन में जो आए हैं उन विश्वासियों को ഒരുപാട് വാഗ്ദാനങ്ങൾ ദൈവം അവർക്ക് കൊടുക്കുന്നു. प्रभु ने बहुत सारे प्रतिज्ञाएं उनको दिया है. ദൈവത്തിന്റെ ഒരു പ്രത്യേകത, परमेश्वर का एक स्वभाव को समझना, ദൈവത്തിന് ഒരാളെ ഇഷ്ടപ്പെട്ടാൽ अगर परमेश्वर ने एक व्यक्ति को पसंद किया तो ആ വ്യക്തിയോട് ഒരു നിയമം ചെയ്യും. परमेश्वर सबसे पहले उसका एक वाचा बांधेगा. അബ്രഹാം അങ്ങനെ ഒരു വ്യക്തിയാണ്. अब्राहम इस प्रकार का व्यक्ति था. നമുക്കറിയാം, അബ്രഹാം ഉടമ്പടി, अब्राहम, इसलिए अब्राहमिक कवरेंट यानी कि अब्राहम का वाचा करके हम पढ़ते हैं. പിന്നെ നമ്മൾ ദാവീദിന്റെ ഉടമ്പടി, दाऊद का वाचा भी हम पढ़ते हैं. നമ്മള് നോഹയോട് ദൈവം ഉടമ്പടി नोह ചെയ്യുന്നു. के साथ वाचा बांधा. ഇതുപോലെ उसी रीति से ക്രിസ്തുവിൽ मसीह में, ദൈവത്തിന് അനേക ഉടമ്പടിയുണ്ട്. मसीह में हमें बहुत सा प्रभु ने हमको वाचा दिया है. അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? ദൈവം ഉടമ്പടി ചെയ്തവരാണ്. वाचा का संतान, मतलब परमेश्वर ने हमसे वाचा बांधा हुआ ऐसे लोग हैं हम. കർത്താവ് രക്തമെടുത്ത് ഉടമ്പടി ഉറപ്പിച്ച പുതിയ നിയമം, यीशु मसीह ने लहू बहाकर क्या कहा? ये नए नियम का वाचा है बोलकर वो प्रभु ने लहू बहाकर कहा. ഇത് പഴയ നിയമത്തിലെ ഉടമ്പടിയല്ല. मतलब ये पुराने नियम का वाचा के समान नहीं है. അതുകൊണ്ട് ദൈവം ഒരാൾ ഉടമ്പടി ചെയ്യുമ്പോൾ इसलिए परमेश्वर जब एक व्यक्ति से जब वाचा बांधते समय में അവന്റെ കണ്ണ് തുറന്ന്, उसका आंखें खोलकर, പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ കണ്ണ് തുറന്ന്, मतलब पवित्र आत्मा की मदद से आत्मिक नजरिया खुल जाए, ദൈവം അവനെ വിളിച്ചത് എന്തിനാണെന്നുള്ള ആ പ്രകാശം ഉള്ളിൽ കൊടുത്ത് परमेश्वर ने उसको किस उद्देश्य से तुझे बुलाया और चुना, तुझे स्थिर किया, उसका अच्छा आत्मिक प्रकाश देकर, അങ്ങനെ പ്രകാശം കിട്ടിയിട്ട് इस रीति से आत्मिक प्रकाश मिल जाने के बाद അത് വിശ്വസിക്കുന്നവരിലേക്ക് അവന്റെ അത്യധികമായ ശക്തി വ്യാപരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. उसके अंदर विश्वास करने के लिए उनका अत्यंत सामर्थ्य उस विश्वासी के अंदर बहते रहता है. അബ്രഹാമിന് വാഗ്ദത്തം കിട്ടിയപ്പോൾ അബ്രഹാം അവനെ പേടിച്ച് അല്ലെങ്കിൽ കാലം താമസിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞ് നിരാശപ്പെട്ടിരിക്കുകയാണോ? अब्राहम को जब प्रतिज्ञा मिला तो वो डरते हुए बैठा गया. अरे इतना समय हो रहा है, अभी तक प्रभु ने बोला हुआ प्रतिज्ञा नहीं है. डर कर बैठकर चुपचाप शांत एक कोने में बैठा, ऐसा किया गया അല്ല, नहीं. അബ്രഹാം വിശ്വാസത്താൽ ദൈവത്തിനെ മഹത്വപ്പെടുത്തി. अब्राहम ने विश्वास के साथ के द्वारा परमेश्वर की महिमा किया. സാറായി ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തി. सारा ने भी परमेश्वर का महिमा किया. ഇതുപോലെ വിശ്വാസത്തിന്റെ അല്ലെങ്കിൽ ഈ വാഗ്ദാനത്തിന്റെ അവകാശികൾ അവിടെ വായിക്കുകയാണ് 6:17. तो 4 का 17 पढ़ते हैं कि जो प्रतिज्ञा के जो वारिस है, इसलिए जब परमेश्वर ने प्रतिज्ञा के वारिसों पर हाँ और भी साफ रीति से प्रकट करना चाहा हाँ। कि उसका उद्देश्य बदल नहीं सकता तो शपथ को बीच में लाया. हाँ അവിടെ
ദൈവ വാഗ്ദാനത്തിന്റെ അവകാശികൾക്ക് प्रभु जो प्रतिज्ञा के वारिस के लोगों को താൻ പോസ്റ്റ് പറയുന്നതല്ല എന്ന് കാണിപ്പാൻ कि परमेश्वर झूठ नहीं बोल रहा करके ये बात को साबित करने के लिए രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങളിൽ രണ്ട് ഇമ്പ്യൂട്ടബിൾ തിങ്സ് അവർ കൊടുത്തു. 18 में हम पढ़ते हैं कि दो बेबदल बातों का शपथ देकर उनको बोला. അതിലേക്ക് നമ്മുടെ ഹൃദയം എത്തണം. उस दो बेबदल बातों पर हमारा ध्यान जाना चाहिए. സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട് കൂടുതൽ വിസ്തരിക്കുന്നില്ല. समय नहीं होने की वजह से मैं ज्यादा गहराई में नहीं जा रहा. എന്താണ് ആ രണ്ട് വസ്തുക്കൾ? वो दो बेबदल बातें क्या है? ഈ രണ്ട് കാര്യങ്ങളെ കുറിച്ച് വളരെ നിശ്ചയം, അത് പുതിയ കാര്യമാണ്. അത് ഒന്ന് യേശുവിനെ മഹാപുരോഹിതനായി ദൈവം നിശ്ചയമായി നമുക്ക് തന്നു. तो उसके तो दो बेबदल बातें, ये एक नया बात है जो प्रभु ने सिर्फ कलीसिया को, मंडली को प्रभु ने प्रस्तुत करके दिया हुआ बात है जो बेबदल है और परमेश्वर साबित करना चाहता है कि वो झूठ नहीं बोल रहा. वो दो बेबदल बातें दिया. एक है प्रभु यीशु मसीह को महायाजक के रूप का पदवी में खड़ा कर वो एक बात को सिद्ध किया സ്വർഗത്തിൽ പക്ഷപാതം ചെയ്യാം. जो हमारे लिए स्वर्ग में हमारे लिए मध्यस्थी करता है. ഇവിടെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പക്ഷപാതം ചെയ്യാം. और दूसरा हमारे हृदय में मध्यस्थी करने के लिए पवित्र आत्मा को भी दे दिया. ഈ രണ്ട് കാര്യം തന്നിട്ട് നമുക്ക് ഒരു പിടുത്തമില്ല. अगर ये दो बातें मिलने के बाद, मतलब प्रभु जो हमारे लिए स्वर्ग में मध्यस्थी कर रहा है और हमारे भूमि में हृदय में आत्मा, ये दो बेबदल बातें मिलने के बाद भी अगर हमारे हृदय में कोई चाल चलन नहीं हो रहा है तो പഴയതാണെങ്കിൽ तो जो कोई पुराना है ഇത് മനസ്സിലാവില്ല. ये इसको समझ में नहीं आएगा. യേശു വന്ന് यीशु आकर പഴയതിനെ ക്രൂശിൽ മാറ്റിയിട്ട് जो पुराना था उसको क्रूस में खत्म करके ഈ ക്രിസ്തുവിനെ തന്നെ പിതാവ് और ये मसीह को ही स्वयं पिता ने क्या किया, ये मसीह को ही हमारे अंदर दे दिया. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ തന്നു. हमें प्रार्थना के विषय में हमें ये मसीह को ही दे दिया. ആത്മാവിനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ തന്നു. और आत्मा को हमारे हृदय में उठेला. പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് എങ്ങനെയെന്ന് നമ്മൾ അറിയുന്നില്ല. हम नहीं जानते कि कैसा प्रार्थना करना है. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടപ്രകാരം लेकिन परमेश्वर की इच्छा के अनुसार ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമുക്ക് വേണ്ടി പക്ഷപാതം ചെയ്യുന്നു. प्रभु का आत्मा अपने संतों के लिए पक्षपात करता है, कि मध्यस्थी करता है. ആർക്ക്? किसके लिए? ഈ പുതുമയിലേക്ക് വരുന്ന जो लोग जो ये वारिस लोग हैं, जो प्रतिज्ञा के जो वारिस लोगों के विषय में वो लोग जो नयापन में आ गए, उनको ही ये दो बेबदल बातें हैं. പുതിയ പിണ്ഡമായവർക്ക്, जो नया गूंदा हुआ आटा बन गए उनके लिए, പുളിപ്പിൽ ജീവിക്കാതെ जो खमीरीपन में नहीं जीता, ദിനംതോറും മനസ്സ് പുതുക്കി प्रतिदिन अपना मन को नया कर ദൈവം വാഗ്ദത്തം ചെയ്തത് സത്യമെന്ന് കാണിക്കാൻ, मतलब कि परमेश्वर ने जो भी वाचा बांधा और प्रतिज्ञा किया ये सत्य है साबित करने के लिए നമുക്കെല്ലാം ഇനി പുതിയതാണ്. अभी हमारे लिए सब बातें नए हैं प्रियो. പഴയതൊന്നുമില്ല. पुराना कुछ भी नहीं है. അതിന് ഉറപ്പായിട്ട് എന്ത് തന്നു? उसके लिए मजबूती के लिए, शपथ के रूप में स्थिर करने के लिए प्रभु ने क्या किया? आमेन. हमको दिया दो बेबदल बातें दिया. പിന്നെന്ത് തന്നു? और एक प्रभु यीशु मसीह को दिया और पवित्र आत्मा को दिया. Praise the Lord. आमेन. എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യം. कितना श्रेष्ठ बात है ना प्रियो. നമ്മൾ ആത്മാവിനാൽ സൂക്ഷിക്കപ്പെടുകയാണ്. हम लोग आत्मा में इस रीति से संभाले हुए लोग हैं. സ്വർഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന स्वर्ग में हमारे लिए संभाल के रखा हुआ ആ മഹത്വമുള്ള അനുഗ്രഹങ്ങൾ, वो ജയം, വാട്ടം, മാലിന്യം ഒന്നും പറ്റാത്ത ഉത്തമ അവകാശത്തിനായിട്ട് നമ്മളെ ആത്മാവ് കാത്തു സൂക്ഷിക്കുന്നു. എത്ര സുരക്ഷിതമാണ്. पहला पत्रोस 1 का 2, 3 और 4 में पढ़ते समय स्वर्ग में हमारे लिए तैयार करके रखा हुआ एक ऐसा बात है जो कभी सड़ता नहीं, पुराना नहीं होता, जो स्थिर किया हुआ परमेश्वर के सामर्थ्य से संभाला हुआ बात है. वो बात के लिए हमें नया जन्म देकर हमें रखा हुआ वो बातों को पवित्र आत्मा हमारा संरक्षण करके हमें उस बातों को हमें बताता है जो स्वर्ग में हमारे लिए तैयार करके रखा है. അപ്പോൾ നമ്മൾ ക്രിസ്തുവിൽ പുതിയ സൃഷ്ടിയാണെങ്കിൽ, तो अगर हम लोग मसीह में अगर हम लोग नया सृष्टि है तो ദൈവം നമ്മുടെ പിതാവാകുകയും परमेश्वर हमारा पिता बन जाता है. അനേക വാഗ്ദാനങ്ങൾ, और बहुत सारे प्रतिज्ञाएं, അത് ജീവനും ഭക്തിക്കും ആവശ്യമുള്ളതെല്ലാം തന്നിരിക്കുന്നു. और हमारे जीवन के लिए, भक्ति के लिए जो भी जरूरत है वो सब बातों के लिए प्रभु ने हमको उनका अनुग्रह का जीवन हमको दिया है. അതിനാൽ उसके लिए ലോകത്തിൻ മോഹത്താലുള്ള നാശം, उसके द्वारा हम लोग क्या करना है? दुनिया से आया हुआ जो सड़ाहट है और जो भी बातें मोह की बातें, उससे बाहर निकलने के लिए, बचकर बाहर निकलने के लिए, പുതിയ സ്വഭാവത്തിന്, एक नया स्वभाव में हम लोग बन जाने के लिए, ईश्वरीय स्वभाव में हम लोग बदल जाने के लिए प्रभु ने हमको सब जीवन देकर रखा है. എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ്. कितना श्रेष्ठ बात है ना प्रियो. ഇതൊക്കെ പുതിയതല്ലേ? ये सब नया नहीं है क्या? നമുക്ക് ഊഹിക്കാൻ കഴിയുന്ന ये കാര്യമാണ്. हम लोग सोचकर प्राप्त करने वाली बातें है क्या? നമുക്ക് പുതിയ യെരുശലേം, हमको एक नया यरूशलेम दिया है. നമ്മുടെ സിറ്റി ആയിട്ട് वो തിരികെയാണ്. हमारे नगर के रीति से हमारा रहेगा. 5-10 സെന്റ് അല്ല, मतलब 5-10 सेंट भूमि उतना नहीं. നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന ശരീരം, हमको जो मिलने वाला जो शरीर है, മരണമില്ലാത്തത്, एक ऐसा शरीर जिसमें मृत्यु नहीं है, തേജസ്, महिमा से भरा हुआ. അത് എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है प्रियो. ഇതെല്ലാം ആർക്കുള്ളതാണ്? ये सब किसके लिए है? ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായ, जो कोई मसीह में है उन लोगों के लिए. ക്രിസ്തുവിലാകുന്നതിന്റെ അനുഗ്രഹം എത്ര ശ്രേഷ്ഠം. इसलिए मसीह में हो जाना बोला तो कितना श्रेष्ठ बात है प्रियो. ക്രിസ്തുവിൽ നിരന്തരം, इसके लिए मसीह में निरंतर बने रहना.
അപ്പോൾ നമ്മള് പഴയതിലേക്ക് ആയി പോകും. നമ്മൾ ആഹാരം കാണുന്നുണ്ട്. हम लोग जैसा आखान को देखा वैसा हम लोग भी पुराना स्वभाव में हम लोग आ सकते हैं. പക്ഷെ ആഹാരം പിന്നീട് മാനസാന്തരത്തിനുള്ള അവസരം ദൈവം കൊടുത്തില്ല. परमेश्वर ने आखान को मन फिराने का समय नहीं दिया. എന്നാ കർത്താവ് परंतु हमें നമ്മള് പെർഗമോസ് സഭയോട് പറയാ, परगमोस मंडली को प्रभु कहता है, ഞാൻ മാനസാന്തരപ്പെടാൻ അവൾക്ക് അവസരം കൊടുത്തിട്ടു मैं उसको मन फिराने के लिए समय दिया तो भी उन लोगों ने नहीं किया. ദൈവം ഒരു ദിവസം തരുന്നെങ്കിൽ परमेश्वर ने अगर आज का एक दिन दिया है तो നമ്മള് രണ്ട് കാര്യം ചെയ്യണം. 2 बातें करना है. ഒന്ന് കർത്താവിന്റെ സാക്ഷിയാകണം. एक है कि प्रभु का गवाह बनना है. മറ്റൊന്ന് दूसरा നമ്മുടെ മനസ്സ് പുതുക്കിരുവാൻ. हमारे प्रतिदिन मन फिराते हुए नया करते हुए जीना है. अगर आज का दिन दिया है तो നമുക്ക് നമ്മൾ പുതുക്കി വരണം. और हम लोग प्रतिदिन नया होते रहना है. ഓരോ ദിവസവും നമ്മൾ പുതുമയാണ്. एक दिन एक नयापन का ताजापन में जीने वाले लोग हैं हम लोग. ഇങ്ങനെ നമ്മൾ രൂപാന്തരപ്പെടുമ്പോൾ इस रीति से हम लोग रूपांतर होते जाते हैं. അങ്ങനെ ഒരു ദിവസം ആരെ പോലെ എത്തുന്നു ऐसा അവനെ നമ്മൾ കാണുമ്പോൾ ऐसा बदलते रहकर क्या हो जाएगा? जिस दिन हम लोग प्रभु को देखेंगे उसके समान ही हम बन जाएंगे. ഇങ്ങനെ രൂപാന്തരത്തിന്റെ അവസ്ഥയിലാണെങ്കിൽ इस रीति से नयापन का रूपांतर होते रहने का मनोभावना में है तो ജീവനും ഭക്തിക്കും ആവശ്യമുള്ളതെല്ലാം ദൈവം തന്നിരിക്കും. मैं ऐसा विश्वासी जो प्रतिदिन उस नया मन में प्रतिदिन अपने आप को समर्पण करके रूपांतर करके जीते रहता है, ऐसा विश्वासियों को उसका जीवन के लिए भक्ति के लिए जो भी जरूरत की बात है प्रभु समय पर देता रहेगा. നിങ്ങൾ ജാതികളെ പോലെ ലോകത്തിലുള്ളതൊന്നും അന്വേഷിക്കരുത്. तुम लोग अन्य जातियों के समान दुनिया के लोग ये चाहिए वो चाहिए ऐसा मन के समान नहीं होना. നമ്മൾ പുതുക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് പുതിയതായി. हम लोग प्रतिदिन नया होते जा रहे हैं प्रियो. പക്ഷെ ആ പുതിയതാകുന്നതിന്റെ അടിസ്ഥാനം എന്താണ്? परंतु उस नया होने का नींव बात क्या है? നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാടാക്കം. हमारा पेसोन का मेमना मसीह वध हुआ. അവിടെ നമ്മുടെ പഴയതിനെ എല്ലാം നീക്കണം. उस अवस्थे में उस वध होने में क्या हो गया? हमारा पुरानापन का जो भी था, खमीर का जो भी स्वभाव था, उसको जलाकर खत्म कर दिया. ഈ ലോകത്ത് സാത്താനുണ്ട്. इस दुनिया में शैतान है. ഇവിടുത്തെ സംസ്കാരമുണ്ട്. इधर का कल्चर है. നമ്മുടെ ജഡം വളരെ വഷളായതാണ്. हमारा शारीरिक प्रकृति जो बहुत ही बिगड़ा हुआ है. ഇതെല്ലാം പഴയതിലേക്ക് നമ്മളെ തിരിക്കും. ये सब क्या करेगा? हम जो नया की ओर दौड़ना चाहिए था हमें पलटा कर दुनिया की ओर खींचेगा. ദൈവം എന്നിട്ടും तो भी प्रभु क्या करेगा? നമുക്കൊരു മാനസാന്തരം. एक मन फिरने के लिए दिन दिया है. അപ്പോൾ എപ്പോൾ മാനസാന്തരപ്പെടണം? इसलिए कब करना है? कब हम मन फिरना है? जब सिर्फ साल का अंत आ गया, 2024 हो गया, दिसंबर 31 को करना है क्या? ലോകത്തിന് പോലും ഞങ്ങൾ പഴയതിനെ കുഴിച്ചിട്ടു ഞങ്ങൾ പുതിയതാണെന്ന് പറഞ്ഞ് ലോകം ആചരിക്കുന്നുണ്ട്. भैया संसार के लोग क्या करते हैं? पुराना साल अभी खत्म हो रहा है, न्यू ईयर आ रहा है, इसलिए पुराना बात अभी बिगाड़ नहीं करूंगा, सिगरेट दारू नहीं पीऊंगा, नए साल में संसार का लोग करते हैं प्रियो. हम लोग वैसे नहीं है. അതുകൊണ്ട് ഓരോ ആഴ്ചയിലും इसलिए प्रति हफ्ता जब प्रभु देता है നമ്മൾ വരുന്നത് എന്താണ്? हम लोग क्यों आए हफ्ते का पहला दिन? നമ്മളിൽ ആ പഴയതുണ്ടെങ്കിൽ ആരാധനയ്ക്കൊന്നും വലിയ സന്തോഷം കാണും. प्रियो अगर हफ्ते का पहला दिन हम लोग आ रहे हैं, आते समय में पुराना स्वभाव का उसी पुरानापन में रहेगा तो आराधना में कोई उत्तेजना नहीं रहेगा उसको. പഴയ മനുഷ്യനും പള്ളിയിലൊക്കെ പോകും കേട്ടോ. देखो पुराना मनुष्य भी वो भी मंदिर में जाता है, मस्जिद में जाता है, അത് കുർബാനയൊക്കെ എടുക്കും. और वो भी क्या करते हैं? जो जैसा कैथलिक लोग जो उनका कुर्बाना उनका जो उनका मेज लेते हैं वो लोग कैथलिक लोग, वैसा वो लोग भी करते हैं. पुराने नियम के पुराना स्वभाव के लोग भी करते हैं. जिसका नया जन्म नहीं हुआ वो लोग भी कार्य करते हैं. അത് മരിച്ചാൽ കുഴിച്ചിടാനും വിവാഹത്തിനും വേണ്ടിയാണ്. तो वो लोग ये लोग ने जो नया पुराना जीवन में जीने वाले लोगों ने संस्थाएं और संगठनों को क्यों जुड़ के रखा है? ताकि उन लोग का शादी का समय आया तो देखभाल करना और मर गया तो गाड़ने के लिए कोई रहना चाहिए. എന്നാൽ പുതിയ സൃഷ്ടിയായ നമ്മൾ लेकिन नया स्वभाव नया सृष्टि बने हुए हम लोग എന്തിനാണ് വരുന്നത്? हम क्यों एकत्र होकर आ रहे हैं? ഉത്സവം ആചരിപ്പാൻ. उत्सव मनाने के लिए, पर्व मनाने के लिए आए हैं. ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है प्रियो. നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് വറക്കപ്പെട്ടു. क्योंकि हमारा पेसोन का मेमना वध हुआ है. അവൻ പഴയതെല്ലാം നീക്കി. उसने पुराना जो भी बात है सब हटा दिया. അവൻ സകലത്തെയും പുതിയതാക്കുന്നു. देखो सब कुछ नया किया. നമ്മൾ ഇന്നും ആ പുതുക്കത്തിന്റെ ആവശ്യം ദൈവം ആവശ്യം. इसलिए आज भी परमेश्वर हमसे ये मांग कर रहा है, उसी नयापन में तुम चलो. പുതുമയിലേക്ക് വരുമ്പോൾ, जो कोई इस नयापन में चलते रहेगा, രൂപാന്തരത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ वो रूपांतर होते रहेगा നമ്മുടെ കണ്ണ് പ്രകാശിക്കപ്പെടും. और हमारा आंखों का प्रकाश बढ़ेगा. അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, നമ്മളെ എഫെസ്യ ലേഖനം അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 17 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അത് വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. एफेसो 1 का पढ़ेंगे उसका 17-18 में. ഈ പുതുക്കത്തിലാണ് നമ്മുടെ കണ്ണുകൾ രൂപാന്തരപ്പെടുന്നത്, നമ്മുടെ കണ്ണുകൾ തുറക്കപ്പെടുന്നത്. उसका इस नयापन में है, हमारा आंखें प्रकाश में होता है. 17-18 पढ़े जल्दी. क्या हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता है, हाँ। तुम्हें अपनी पहचान में ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, हाँ, और तुम्हारे मन की आंखें तो मन की आंखें ज्योति में हो. ഓക്കെ, കണ്ടിന്യൂ. आगे आगे कि तुम जान लो हाँ। कि उसकी बुलाहट
की आशा क्या है हाँ। और पवित्र लोगों में उसकी मिरास की महिमा का धन क्या कैसा है? कैसा है? मैं ഇതെല്ലാം വാഗ്ദാനങ്ങളാണ്. क्या क्या प्रतिज्ञा दिया है? അത് വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി വ്യാപരിക്കുന്ന അളവറ്റ ശക്തിയുടെ വലിപ്പം നമ്മൾ उसका വായിക്കണം. 19 पढ़ना। और उसकी सामर्थ्य हम में जो विश्वास करते हैं हाँ। कितनी महान है। हाँ। उसकी शक्ति के प्रभाव के उस कार्य के अनुसार हाँ। जो उसने मसीह में किया है। देखो उसका शक्ति का प्रभाव विश्वास करने वालों के अंदर कितना बड़ा है। वो प्रभाव बहुत बड़ा से हमारे अंदर कार्य करता है। എങ്ങനെയാണ് ആത്മാവ് നമ്മളിൽ വ്യാപരിക്കും? പരിശുദ്ധാത്മാവ് എങ്ങനെയാണ് നമ്മളിൽ പ്രവർത്തിക്കുന്നത്? पवित्र आत्मा कैसा हमारे अंदर कार्य करता है प्रियो? വാഗ്ദാനങ്ങളെ അന്വേഷിക്കുമ്പോൾ, जो विश्वासी उस प्रतिज्ञा को खोजेगा വചനം വിശ്വസിക്കുമ്പോൾ, या और वचन को मानेगा, ഈ വചനം നമ്മൾ വ്യാപരിക്കുന്നു. ये वचन का सामर्थ हमारे अंदर कार्य करेगा ആത്മാവിന്റെ ശക്തിയോടെ. आत्मा का सामर्थ की मदद से। അപ്പോൾ നമ്മൾ പ്രൊട്ടക്ട് ചെയ്യപ്പെടുകയാണ്. तब हम लोग सुरक्षित बन रहे हैं हम लोग, കാരണം നമ്മൾ സ്വർഗത്തിലെ അംബാസഡർ ആയി കഴിഞ്ഞു. क्योंकि हम लोग स्वर्ग के राजदूत बन गए। हम लोग അവിടെ നമുക്ക് ധനമുണ്ട്, वहां पर हमको धन है, സ്വത്തുണ്ട്. स्वर्ग में हमको मिराज है। എന്നാൽ ദ്രവത്വത്തിലേക്ക് പോകുന്നതും ജീർണിക്കുന്നതും നമ്മൾ അന്വേഷിക്കരുത്. परंतु जो सड़ रहा है, जो जीर्ण हो रहा है, जो पुराना हो रहा है, उसको खोजना नहीं, അതെല്ലാം നീങ്ങി പോകാനെടുത്തില്ല. क्योंकि वो सब जैसा वचन में पढ़ा, जो पुराना और जीर्ण है वो हटने वाला है और ये अनिवार्य है। ഇന്ന് കർത്താവ് വന്നാൽ अगर आज प्रभु आया, പെട്ടെന്ന് നമ്മൾ മാറ്റപ്പെടും. हम लोग तुरंत पलक झपकते ही हम लोग बदल जाएंगे। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? പെസഹ കുഞ്ഞാണ് അറക്കപ്പെട്ടു. क्योंकि हमारा फसोन का बेटा हमारे लिए वध हुआ था। ആ പഴയ പിണ്ടത്തെ മാറ്റി. उन्होंने पुराना खमीर का जो स्वभाव को हटा दिया। ഇപ്പോൾ നമ്മൾ ദൈവമക്കളാണ്, अभी हम लोग परमेश्वर के संतान है, അവകാശികളാണ്. विरासत के धन के हकदार है। അനേകമായ വാഗ്ദാനങ്ങൾ നമുക്കുണ്ട്. बहुत सारे प्रतिज्ञाएं हैं ആ വാഗ്ദാനം ചെയ്തതെല്ലാം പ്രാപിക്കാനാണ് നമ്മൾ और പോകുന്നത്. वो सारे प्रतिज्ञाएं जो प्रभु ने हमको दिया था, वो विरासत के रूप में प्रभु हमको देने के लिए वो आ रहा है। എത്ര പ്രത്യാശയാണ് കർത്താവ് നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത്. कितना बड़ा आशा, जिस आशा में हमको बुलाया है, वो हमको दिया गया है। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ इसलिए जो कोई मसीह में है, नया सृष्टि है। मैं നമ്മൾ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. इसलिए प्रिय हम लोग नया सृष्टि है। प्रेज द लॉर्ड। കർത്താവിന്റെ മേശയിൽ ഒരു ഉത്സവം ആചരിക്കുന്ന രീതിയിൽ കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ जब हम लोग प्रभु बेच में आते समय में, हफ्ते में पहले आते समय में एक उत्साह के साथ, मानो कि हम पर्व मनाने आ रहे हैं, खुशी के साथ, आनंद और उल्लास के साथ आए। കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. प्रभु सबको आशीषित करे। Praise the Lord. Amen.